जवळजवळ 4 रन बाकी आहेत आणि 2 बॉल शिल्लक आहेत. आता सिच्युएशन अशी आहे की जर का विकेट पडली तरी आपण मॅच हरणार, 2 बॉल फ्लॉप गेले तरी मॅच हरणार, 4 रन आणि 2 बॉल. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की या सिच्युएशनमध्ये तुम्ही नेमका मार्ग काय काढाल. फक्त ज्याला येत असेल त्याने हात वर करा. आता यायला तर सगळ्यांनाच हवं आहे, कारण क्रिकेट आपल्या सगळ्यांनाच आवडतं. तुम्हाला आवडतं क्रिकेट? आणि त्यात भारत आणि पाकिस्तानची मॅच असली की आम्ही सगळं सोडून आम्ही टीव्ही समोर जाऊन बसतो, कारण आम्हाला आता हे वाक्य बोलणं बरोबर नाही, पण आम्ही त्या मॅचकडे ना धर्मयुद्ध या दृष्टिकोनातून बघत असतो. भारत आणि पाकिस्तान. ठीक आहे, चला मला सांगा, 2 बॉल 4 रन शिल्लक आहेत आणि 2च प्लेअरमध्ये एक जरी विकेट पडली तरी आपण मॅच हारणार आहोत. चल बाई तू सांग, तुला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगा. काहीतरी तर वाटत असेल ना, काहीतरी वाटत असेल की नाही. भारत बॅटिंग करते, पाकिस्तान फिल्डिंग करते. पटापट उत्तर द्या, आपल्याकडे वेळ नाहीये. कमान. हा, हिचं एका बॉलमध्ये 4 का दुसऱ्या बॉलमध्ये? 2 बॉल आहेत ना, 2 बॉल शिल्लक आहेत. हे पहिल्या बॉलला मारणार का दुसऱ्या बॉलला मारणार? शुअर? नक्की? हिचं आन्सर आहे की पहिल्या बॉललाच 4 मारायची. बरोबर आहे? एकदा हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी ना तुम्हाला टाळ्या वाजवण्याचं तंत्र एक शिकवतो. टाळ्या कशा वाजवायच्या आहेत. हा, याच्या पुढच्या टाळ्या तशा वाजवा तुम्ही. ऐकायला आणि बघायला खूप सुंदर वाटेल. हा, तुम्ही स्काउट गाईडचं नाव ऐकलंय? 1 2 3 1 2 3 1 2 3. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ऐकला रिदम कसा आहे? रिदम कसा आहे? मी टाळ्या का वाजवल्या? तुम्हाला बरं वाटावं म्हणून आणि सगळ्यात जास्त तिला बरं वाटावं म्हणून. ही एक सिच्युएशन झाली. बरोबर आहे? ती काय म्हणाली? 2 बॉलमध्ये पहिल्याच बॉलला 4 मारायचं, मॅच जिंकायचं. आणखी कोणाला काय वाटतं? कोणाला काय वाटतं? तुला पटकन सांग, वेळ नाही आपल्याकडे, पटकन सांग. बोल जोरात. 2. याचं उत्तर असं आहे की पहिल्या बॉलला 2 मारायचे, दुसऱ्या बॉलला 2 मारायचे. बघा इथे जी एवढे विद्यार्थी बसले, 200-250 काय विद्यार्थी असतील, आय एम नॉट काउंटिंग. तर अशा प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. आणि म्हणूनच बघा ना, इथे सुद्धा SSC बोर्डामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळणारे फार क्वचित असतील, फार क्वचित असेल. हा, असेल, कोणीतरी असेल. अपवाद मी तुम्हाला म्हणतो सर काय तुम्ही काहीतरी काय बोलताय, 100 पैकी 100 मार्क कसे मिळतील? मी तुम्हाला ना या सिच्युएशन मध्ये विचारत राहीन की अनेक विद्यार्थ्यांचं वेगवेगळं मत असू शकतं. असाही विद्यार्थी असेल की सर मी पहिल्याच बॉलला 6 मारण्याचा माझा उद्देश असेल. पहिल्याच बॉलला 6 कोणाचा हात वर करा. बघा कितीतरी आहेत, म्हणजे त्यांना विचारण्याची संधीच मी दिली नाही का. तर ज्यांचं हे मत या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या म्हणून सुरुवात करतो. नाही अशा नाही. बघा तुमची मेमरी काम नाही करत याचा अर्थ. नाही, थांबताना पण ना शेवटी सगळ्यांचं एकदाच थांबलं पाहिजे. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का? तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर होत नाही. तुमचे जे सर आहेत, तुमचे जे मॅडम इकडे बसलेले आहेत, ते तुम्हाला चांगलंच शिकवणार आहेत, पण काय होतं की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करत नाही आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला परीक्षेमध्ये हवं तसं यश मिळत नाही. इथे मी शिकवायला आलोय का तुम्हाला? ज्या मॅडमनी, ज्या सरांनी तुम्हाला वर्षभर शिकवलंय ते का मी 2 तासामध्ये माझा बाप जरी सोडवत आला ना तरी शिकवू शकणार नाही. इट इज पॉसिबल मॅडम, पॉसिबल आहे. जे वर्षभर तुम्ही शिकवले ते मी 2 तासात इकडे शिकवेल. मी शिकवायला आलेलोच नाहीये. फक्त SSC बोर्डामध्ये तुम्ही मुलं उत्तरं भरपूर लिहितात, घरी आले, परीक्षा देऊन घरी आले की आई किंवा वडील किंवा शेजारचे पाजारचे तुम्हाला प्रश्न विचारतात. इव्हन तुमचे टीचर पण विचारतात, बाई पेपर कसा गेला? सगळं लिहिलं, 100% लिहिलं. मार्क किती पडले रिझल्ट लागल्यावर? 34%, म्हणजे फेल. अरे तू तर सगळं लिहिलं होतं. म्हणजेच नेमकं काय लिहिलं हे तिलाच कळत नाहीये किंवा त्यालाच कळत नाहीये. बरोबर आहे? पेपर प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे.
टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे, कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही मुलं पेपर लिहिताना काय काय चुका करतात, सगळ्या विषयांमध्ये तुम्ही आत्ता काही, मला वाटतं हा 3रा दिवस आहे, बऱ्याच शिक्षकांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण असतील, पण तरी देखील मी माझं कर्तव्य समजतो की पेपर प्रेझेंटेशन कसा करायचं थोडक्यात, आणि मग आपण पटापट पुढे जाऊ. लिहायचं काही नाही, मी तुम्हाला काय म्हटलंय, लिहायचं नाही, ज्या वेळेला मी सांगेल त्यावेळेलाच तुम्ही लिहायचं, तोपर्यंत फक्त बोर्डवर बघायचं की कसं करायचं. ॲक्च्युली सायन्सच्या बाबतीत जर विचार केला तर 120 मिनिटामध्ये तुम्हाला पेपर पूर्ण फिनिश करायचा आहे. तुम्हाला 10:30लाच SSC तुमच्या ज्या परीक्षागृहामध्ये बोलवलं जातं, आधी तुम्हाला आन्सर पेपर दिला जातो, बरोबर आहे. आन्सर पेपर दिल्यानंतर खरी वेळ तुमची तिकडूनच सुरू होते प्रेझेंटेशनची. आन्सर पेपर मिळाला रे मिळाला की वर्गामध्ये इकडे तिकडे न बघता जर तुम्ही आपल्या पेपरवर, उत्तरपत्रिकेवर कॉन्सन्ट्रेशन केलं तर अधिक चांगलं राहील. म्हणून तुम्हाला जवळजवळ 20 पानांची सायन्ससाठी आणि इतर विषयांसाठी 30 पानांची उत्तरपत्रिका मिळते. ती उत्तरपत्रिका मिळाल्यावर सुरुवातीला तुम्ही पहिलं जे पान आहे त्या पहिल्या पानावर इथे तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन भरायची आहे, तुमचा प्रॉपर सीट नंबर वगैरे भरायचा आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला बारकोड दिला जाईल, तो बारकोड व्यवस्थित लावायचा आहे, त्याची तुमच्या शाळेत ट्रेनिंग देतील. आता आज उद्यामध्ये साहित्य मिळेल SSC बोर्डाचं, तर तुम्हाला सगळे पेपर्स दाखवले जातील. पेपर म्हणजे बारकोड कसा लावायचा, होलोग्राफ स्टिकर कसं लावायचं, याची सगळी माहिती दिली जाईल. तर ती पण मी तुम्हाला सांगतो. काळ्या रंगाचं जे स्टिकर असतं त्याला होलोग्राफ स्टिकर असं म्हणतात, आणि एक जो बारकोड असतो त्या बारकोडला एक पट्टी असते पांढरी, ती पट्टी इथे तुम्ही व्यवस्थित लावायची, जिथे बारकोडची जागा आहे तिथेच तो बारकोड चिकटवायचा. तो अर्धा आतमध्ये जाईल आणि अर्धा बाहेर राहील. आणि इथे क्रॅकर लाईन असते, पहिल्या पेपरवर क्रॅकर लाईन असते, ती नंतर फाडली जाते. जेव्हा एक्झामिनर पेपर चेक करून मॉडरेटरकडे जेव्हा येतो तो पेपर, तर मॉडरेटर पुन्हा त्या पेपरचं मॉडरेशन करतो. आता तुम्हाला मॉडरेटरचे एक्सपिरियन्स सांगतो की काय असतं. ज्यावेळेला तुमचा सायन्सचा आज पेपर झाला की दुसऱ्या दिवशी लगेच SSC बोर्डामध्ये मॉडरेटर लोकांची मीटिंग असते, आणि त्या मीटिंगमध्ये काय काय सूचना मिळतात त्या पण मी तुम्हाला सांगतो. SSC बोर्डाचं ध्येय आहे की कुठल्याही मुलाला नापास करायचं नाही. काय, कुठल्याही मुलाला नापास करायचं नाही. आता हे कसं काय शक्य आहे सर, मी जर पेपर लिहिलाच नाही, उत्तरं लिहिलीच नाही, तरी मला SSC बोर्ड पास करेल का? तर नाही. आता याच्यात काय काय टेक्निक दिलेले आहेत ते बघा. बारकोड लावल्यानंतर ना एक साधारणपणे अर्ध्या तासानंतर तुम्हाला होलोग्राफ स्टिकर दिलं जाईल. मग इथे तुमची सगळी माहिती असते, दिनांक, विषयाचं नाव वगैरे, इकडे तुमची सही वगैरे असते. बारकोड लावल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्हाला होलोग्राफ स्टिकर देतील. काय होतं, काय हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की हे सगळे बारकावे आहेत. जर का तुम्ही बारकोड उलटा लावला तर संपलं. तो अर्ध्या तासाने जेव्हा एक्झामिनर सही करायला येईल तो होलोग्राफ स्टिकर चिकटवायच्या वेळेला तो तुम्हाला घाबरवून सोडेल. कारण हा उलटा बारकोड जर राहिला तर तुमची जी कॉन्फिडन्शियल माहिती आहे ती तुम्ही आत दडवून टाकली, ठीक आहे. आणि अर्धा बारकोड इकडे जो उलटा तुम्ही लावलाय तो उलटा बाहेर राहील. जेव्हा मॉडरेटर तो पेपर चेक करून जेव्हा ही स्लिप फाडेल, पहिल्या पानाचा अर्धा भाग मॉडरेटर फाडून घेतो आणि नंतर त्याचे वेगळे बंच होतात. त्यावेळेला काय होईल, या पेपरचं इन्व्हेस्टिगेशन होईल की हा पेपर सुटला कसा, एक्झामिनरकडनं कसा सुटला, सेंटरमधून कसा काय तो बाहेर आला उलटा बारकोड असताना. समजतंय ना. कारण आणखी एक UID स्टिकर नावाचा एक भाग असतो ज्याच्यावर तुमची सगळं हिस्ट्री चालू असते. तर हा बारकोड उलटा का लावायचा नाही, तो प्रॉपरच लावायचा. कारण ना इथे ना कॉम्प्युटरचा जो स्कॅनर असतो तो तुमची सगळी माहिती स्कॅन करतो. एकदा का पेपर मॉडरेटरने SSC बोर्डात जमा केले तर हे सगळे पेपर जे आहेत, म्हणजे ही स्लिप मॉडरेटरकडे वेगळ्या सेंटरला, ती बोर्डामध्ये वेगळ्या मार्क टाईप करण्याच्या किंवा सेव्ह करण्याच्या डिपार्टमेंटला ती स्लिप जाते आणि हे सगळे पेपर गोडाऊनला जातात. म्हणजे हा पेपर साधारणपणे 3 वर्ष SSC बोर्डामध्ये स्टोअर होतो. 3 वर्षानंतर तो पेपर कारखान्यामध्ये रियूजसाठी जातो. मग तुमचा सगळा गेम या सगळ्या स्लिपवरती कम्प्युटरचा स्कॅनर, हा स्कॅन, UID स्टिकर आणि तुमची ही बारकोड, हे दोन्हीवरती तुमचा रिझल्ट लागेपर्यंत त्याच्यावरती प्रोसेस चालू असते. म्हणून हा बारकोड पण नीट लावा,
UID स्टिकर कस्टडीमध्ये लागतो, त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. ठीक आहे. आता मॉडरेटर जो असतो त्याच्याकडे साधारणपणे 1000 ते 1200, काही वेळेला 2000 पेपर पण असतात आणि त्याला ते 5 ते 10 दिवसामध्ये ते मॉडरेशन करून SSC बोर्डामध्ये जमा करायचे असतात, जे काम मी केलेलं आहे. याच्या नंतर जे 40 पैकी 40 आउट ऑफ केस असतात त्या मात्र मॉडरेटरला करेक्शन करायचे असतात. आता 2 वर्षापूर्वी माझ्याकडे 40 मार्कांच्या जवळजवळ 22 केसेस होत्या. त्या 22 पैकी फक्त 2च मुलांना, आता मी मुलांना शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. इथे आयडेंटिटी काहीच नसते. हा मुलाचा पेपर आहे का मुलीचा पेपर आहे का आणखी मधल्याचा पेपर आहे, काहीच कळत नाही. आयडेंटिटी काहीच कळत नाही. ठीक आहे. कोणाचं आहे ते कळत नाही. पूर्वी होतं तसं, म्हणजे तुमच्या सर आणि मॅडमनी ज्या परीक्षा दिलेल्या आहेत तेव्हा बारकोड UID स्टिकर ही काही भानगड नव्हती. म्हणजे अपडेट होत गेलं, टेक्नॉलॉजी अपडेट होत गेली आणि त्यामुळे हे पहिलं पान तुम्ही व्यवस्थित भरायचं आहे. मग हे सगळं पहिलं पान साधारणपणे 10 ते 15 मिनिटात सगळं भरलं जातं. फक्त होलोग्राफ स्टिकर लावायचा असतो जो अर्ध्या तासाने तुम्हाला मिळणार आहे. ते का ठेवलेलं आहे अर्धा तास? 15 ते 20 मिनिटं. आता तर ते पण अलाउड नाही आहे तुम्हाला. SSC गृहामध्ये एकदा पेपर सुरू झाला की तुम्हाला एंट्री नाही, कारण तुम्हाला मध्ये माहिती असेल की व्हॉट्सअपमुळे पेपर लीक व्हायचा, त्याच्यामुळे हे सगळं बंद केलं. आता तुम्ही एकदा का पेपर सुरू झाला, 11 वाजता पेपर सुरू झाला की तुम्हाला परीक्षा गृहामध्ये एंट्री मिळणार नाही. ते पण लक्षात ठेवा. तुम्हाला 10:30ला सेंटरवर जायचंच आहे. मग 10:30 ते 11:45 पर्यंत तुम्ही हे सगळं पहिलं पान भरायचं आहे. आता आपण दुसऱ्या पानाकडे जाऊया. अजूनही तुम्हाला क्वेश्चन पेपर तुमच्या बाकावर आलेला नाही. आता असं ठरलंय की 10 मिनिटं आधी तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे द्यायचा वगैरे. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन न्यूज काढत असतात ते तुम्हाला अपडेट मिळत राहतील. आता दुसऱ्या पानावर आलात की SSC बोर्डाचा हा समास आखलेलाच असतो. मी पेपर प्रेझेंटेशन खूप छान करा असं का म्हटलेलं आहे, याचं कारण ते की तुमचा उत्तरपत्रिका एक्झामिनरला आणि मॉडरेटरला बघितल्यावर जरा बरं वाटलं पाहिजे. कारण इथे जेवढे मुलं बसलेले आहेत तेवढ्या सगळ्यांचं अक्षर अगदी मोत्यासारखं असेल मान्य नाही, काही असतील. अक्षर समजणं पण महत्वाचं आहे ना. युअर रायटिंग स्किल ऑल्सो इम्प्रूव्ह. आता ते इम्प्रूव्ह तर होणार नाही सर 20 दिवसामध्ये, पण जे काही लिहाल ते नीट वाचता आलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला फुल मार्क्स मिळतील. आणि म्हणून प्रेझेंटेशनकडे नीट लक्ष द्या. आतापर्यंत काय म्हणाले, SSC बोर्डाचा एवढा बाऊ का केलाय? 8वी 9वी पर्यंत तुम्हाला कधी कोणी विचारलं होतं अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा? पण ह्या वर्षी सगळे तुम्हाला विचारतायत, सांगतायत. बघा TV बघत बसला, ताई लगेच विचारते, ताई 20 दिवसावर परीक्षा आली, तू TV काय बघते, वेडी झाली का? आपल्याला शेजारचे अगदी लहान मुलगा सुद्धा विचारतो, दादा अरे तू 10वीला आहे. म्हणजे सगळ्यांनी आपल्याला वेडं केलेलं आहे. म्हणजे आपण आई तर रोजच आपल्याला वेड्यातच काढत असते की अभ्यास कर अभ्यास. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कमीत कमी 8-10 वेळा 15 वेळा ती बोलतच असते की दादा अभ्यास कर, 10वीला आहेस. आपलं ओपिनियन वेगळं असतं, ए चुप बावट तुला कळत नाही काही नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण खूप शहाणे असतो आणि त्यांना आपण वेडं ठरवतो. पण ज्या दिवशी रिझल्ट लागतो मित्रांनो, इकडचे मित्रांनो, त्या दिवशी काय होतं, आपल्याला जर मार्क कमी पडले किंवा नापास झालो तर आपण आधी रडायला सुरुवात करतो आणि थोड्या वेळाने आई पण रडायला सुरुवात करते की मी सांगत होतो पण त्यावेळेला तुम्हाला वेड्यात काढत होतीस. पण वेळ निघून गेलेली असते. म्हणून बघा मी तुम्हाला काही उदाहरणं पण देणार आहे. माझं ट्रॅकवर लक्ष आहे, पण त्याबरोबर काही काही पंच मारणं सुद्धा माझ्या दृष्टीने गरजेचे असतील. 2006च्या दरम्यान तुम्हाला माहिती पूर्वी SSC बोर्डामध्ये मेरिट लागायचं. पहिले 10-15 मुलांची नावं पब्लिश व्हायची. पहिले ज्या वेळेला रिझल्ट लागेल, ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी 10-11 वाजेपर्यंत SSC बोर्डाकडनं बुकलेट यायचं रिझल्ट तुमच्या रिझल्ट बरोबर, आणि 2 वाजता रिझल्ट दिला जायचा. आताही 2 वाजताच रिझल्ट, 1 ते 2च्या दरम्यान रिझल्ट डिक्लेअर होतो. तर 2006च्या बॅचमध्ये कल्याण शहरामध्ये राजमहल हॉटेलजवळ एक शाळा आहे. त्या शाळेचं नाव आहे शिशु विकास शाळा, राजमहल हॉटेलजवळ. आता ती शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 8-10 मुलंच आहेत फक्त त्या शाळेत. त्या शाळेमध्ये जो मुलगा होता त्याचं नाव पण मला लक्षात आहे, कारण त्या मुलाला मी व्याख्यान दिलं होतं.
म्हणून माझ्या तो लक्षात आहे. तर त्याचं नाव आहे कुमार प्रसाद खरे. हा प्रसाद खरे जो होता हा गरीब घरातला खूप विद्यार्थी, गरीब त्याची फॅमिली होती. त्याला वडील नव्हते बिचाराला. त्याची आई त्याच शाळेमध्ये शिपाई होती. आता या प्रसाद खरेला ज्या वेळेला 11 वाजता बिरारी सर म्हणून मुख्याध्यापक होते, सरांना मागे माहिती असेल, बिरारी सर मुख्याध्यापक होते आणि बिरारी सरांनी त्याच्या आईला कॅबिनमध्ये बोलवलं की खरेबाईंना ऑफिसमध्ये बोलवलंय मुख्याध्यापकांनी म्हणून. खरेबाई खूप घाबरत आतमध्ये आल्या आणि खरेबाईंना ज्यावेळेला बिरारी सरांनी सांगितलं की बाई तुमचा मुलगा SSC बोर्डामध्ये 2,87,000 विद्यार्थ्यांमध्ये 2 नंबरने पास झालाय, त्या बाईच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला सुरुवात झाली. त्याला मार्क होते बघा विद्यार्थ्यांना 94.60% मार्क्स होते त्याला. आता हे उदाहरण सांगण्याचं कारण काय आहे की आपल्या हातात अजूनही 20 दिवस आहेत. आम्ही जर एका दिवसामध्ये क्रांती करू शकतो तर अजून आमच्या हातात 20 दिवस आहेत. म्हणजे प्रत्येक विषयाला आमच्याकडे अजूनही 2 दिवस आहेत, 2 ते 2.25 दिवस आहेत. आणि त्या 2 ते 2.25 दिवसामध्ये आम्ही सायन्सच्या दोन्ही पुस्तकांचं उत्तम पोस्टमार्टम करू शकतो. आता पोस्टमार्टम म्हणजे काय, तर सर आम्ही फाडून बारीक चिंध्या करायच्या का, तर नाही. ते पोस्टमार्टम कसं करायचं मी थोड्या वेळाने तुमच्याशी त्याच्यावर बोलेल. आता हा 2 नंबरने पास झाला होता ना विद्यार्थी. मग ज्यावेळेला त्याच्या आईने, कारण बिरारी सर काय म्हणाले, प्रसादला शाळेत बोलवा आणि त्याची मिरवणूक काढायची होती. पूर्ण कल्याण शहरात त्यांच्या विभागामध्ये मिरवणूक काढायची होती आणि म्हणून प्रसादला शाळेत बोलवा म्हणून त्याच्या आईने घरी कोणाला तरी पाठवलं आणि प्रसादला घेऊन या म्हणून सांगितलं. ज्यावेळेला प्रसाद आला त्यावेळेला प्रसादला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने आपल्या आईला असं उचललं एकदम की आई मी जिंकलो. त्याला अत्यानंद झाला. तुम्हाला होईल अत्यानंद. 2.5-3 लाख विद्यार्थ्यांमध्ये या हाजीमलंग परिसरातला मुलगा जर पहिला आला तर त्याला अत्यानंद होईल की नाही होणार, जबरदस्त. अरे होईल की नाही होणार, होणार ना. त्याने आपल्या आईला उचलून घेतलं. आनंदाच्या भरात काहीही करू शकतो. तुम्हाला माहिती आहे की 84 साली, 84ला काय मला नक्की आठवत नाही, गांगुली त्यावेळेला इंडियन टीमचा कॅप्टन होता आणि ज्या वेळेला भारत मॅच जिंकला ना त्याला गांगुलीने आपल्या अंगावरचा टी-शर्ट काढून स्टेडियममध्ये नाचत होता. हे मी दृश्य माझ्या डोळ्याने पाहिलंय, आपल्या सरांनी वगैरे पाहिलं असेल की अत्यानंद झाला की माणूस काही करतो, वेड्यासारखं करतो, थोडक्यात वेड्यासारखं करतो आणि तो आनंद व्यक्त करण्याचा एक भाग आहे. आणि म्हणून सगळं हे झालं, प्रसादची मिरवणूक वगैरे काढली, परत शाळेमध्ये जेव्हा आले त्याला मिठाई वगैरे सगळं भरवली. त्याला प्रसादने बिरारी सरांना पहिला प्रश्न काय केला असेल बघा. ही मानवाची एक वृत्ती आहे की हिला समजा 90% मिळाले असतील ना ती लगेच शेजारचीच्या उत्तरपत्रिकेमध्ये अशी त्या गुणपत्रिकेमध्ये डोकावेल तुला किती मिळाले. कारण आपलं जे काही मिळालेलं गुण आहेत ते पण दुसऱ्याला सांगणं हे पण एक अभिमानाचीच गोष्ट असते ना. वेडं म्हणून ठरवलं जातं आणि अशीच वेडे मंडळी पुढे इतिहास घडवतात. बरेच उदाहरण आहेत आपल्याकडे. लुई पाश्चरचं नाव बघा, आईन्स्टाईनचं नाव बघा, स्टॅनले मिलरचं नाव बघा. कितीतरी लोकांना जगाने वेडं ठरवलं होतं. लुई पाश्चरने वॅक्सिन शोधून काढली, तुम्हाला तर माहिती आहे. रॅबिजवर वॅक्सिन शोधून काढली. त्याला तर तो कुत्र्यांचे लाळ गोळा करत फिरत होता गल्लीतून आणि म्हणून त्यावेळेला सगळी मंडळी वेड्यात काढत होती त्याला. पण ज्या लुई पाश्चरने वॅक्सिन शोधून काढली कितीतरी लोकांचे जगात प्राण वाचले किंवा वाचवू शकला. त्याच्या अगेन्स्ट त्याला नोबेल प्राइज सुद्धा मिळालं. आणि म्हणून इतिहासात जर तुम्ही डोकावलात तर इतिहास वेड्यांनीच घडवलेला आहे आणि त्यांचं नाव जगात अमर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळेला इथे जर तुम्ही पाहिलं तर जोशी नावाच्या मुलीला 94.80% मार्क्स मिळाले आणि प्रसादला 94.60% मार्क्स मिळाले. आता माझा प्रश्न तुम्हाला असा राहील, हा प्रसाद यांना खूप हळहळला की मला थोडक्या मार्कांसाठी मी पहिल्या येण्यापासून वंचित झालो. किती मार्कांमुळे प्रसाद दुसऱ्या क्रमांकावर आला? पटकन पॉइंट 20 पॉइंट म्हणजे किती मार्क रे? 0.20 म्हणजे किती मार्क? 0.20% म्हणजे किती मार्क? शुअर? किती मार्क म्हणजे 1%? किती मार्क म्हणजे 1%?
5 का 6? 5 मार्क, बरोबर आहे. 5चे जर आपण 5 भाग पडले, 20 100, मग किती मार्क होतील? 1.2 वगैरे मार्क्स होतील. ज्या वेळेला प्रसादला कळलं की 1.2 मार्कांनी माझा घात केला, त्याला प्रसाद प्रचंड रडला. आता खरंच रडला, त्याला दुःख झालं. तेव्हा आनंद झाला होता, आता दुःख झालं. पण त्याच्यावर काही सोल्युशन होतं का? आता वेळ निघून गेली होती. तुमची वेळ निघून गेली का? नाही. तुमच्याकडे जवळजवळ 20 दिवस शिल्लक आहेत. आणि म्हणून आत्तापासूनच सुरुवात करा की एक एक मार्क माझा इकडे तिकडे जाणार नाही, तो मला मिळणार, माझ्या अकाउंटला तो जमा होणार. तरच माझे जी काही गुणवत्ता आहे ती वाढत राहील, वाढत राहील, वाढत राहील. आणि त्याच्यासाठी मी आलोय. ठीक आहे. नंतर पश्चाताप करण्याची वेळ यायला नको. आत्तापासून प्रयत्न करा. आता आपण विज्ञान विषयाकडे, मूळ विषयाकडे वळूया. तोपर्यंत काय करा तुम्ही, पेपर प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलंय. अजूनही प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळालेली नाहीये, तर इथे 3 रेषा तुम्ही वाढवूनच घ्या, आखून घ्या. इकडे पण मारा, काही हरकत नाही. काही जण तुम्हाला सांगतील हे करू नका, ते करू नका, पण तुम्हाला मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर व्यक्ती सांगतोय की हे करा. कोणावर विश्वास ठेवायचा तुम्ही तुमचं ठरवायचं. हा, इथे जी मोकळी जागा आहे, या मोकळ्या जागेमध्ये अशी चौकट राहणार आहे बरं का. इथे तुम्हाला नाव नाही लिहायचंय, जय हनुमान, जय महाकाली, जय बजरंगबली, श्री स्वामी समर्थ नाही. ते मनात ठेवा. इथे जर तुम्ही लिहिलं तर एक्झामिनर मार्क कुठे लिहिणार, मॉडरेटर मार्क कुठे लिहिणार? हे त्यांच्यासाठी जागा आहे, तुमच्यासाठी नाही. ठीक आहे. इथे होल पण पाडून दिलेले बोर्डाने, होल पाडून दिले तुमच्या मॉडेल आन्सर पेपरला. आन्सर पेपर तुम्हाला दिलेले. पहिले 30 मिनिटं तर तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन साठी दिलेले. पण काही मुलं काय करतात, त्या हॉलमध्ये कुठली चांगली मुलगी बसली आहे ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करतात. काही मुली खिडकीतनं बाहेर बघतात, रस्त्यावर कोण चाललंय, ती रिक्षा कलंडली आहे, आजीबाई खाली पडल्या आहेत. बाई तुला काय करायचंय, तू तर आता पेपर प्रेझेंट करण्यासाठी SSC बोर्डात परीक्षा द्यायला आलेली आहे. तू खिडकीच्या बाहेर तिकडे पुढे कुठे आग लागली तरी तू बघू नको, कारण तुझी वेळ सुरू झालेली आहे. बरोबर आहे. ज्याला वेळेची किंमत राहील तोच पुढे जाईल. मग अशा व्याख्यानांमध्ये तुम्हाला बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. हे 20 पानांपर्यंत तुम्ही करत या. बरोबर तुम्हाला 11 वाजता तुमच्या डेस्कवर किंवा त्याच्या आधी पण 5-10 मिनिटं क्वेश्चन पेपर येईल. आता शांतपणे त्या प्रश्नपत्रिकेला हातात घ्या. उत्तरपत्रिकेला 1 मिनिट बाजूला ठेवा. ठीक आहे. तुम्ही काय करणार, प्रश्नपत्रिका नीट बघणार. आपण प्रश्नपत्रिकेवर येऊया. या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील, पण तरी देखील त्या माझ्या हातातून सुटू नयेत म्हणून मी तुम्हाला पुन्हा त्या सांगितलेल्या आहेत. आता आपण प्रश्नपत्रिकेवर येऊया. प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आली रे आली की पहिल्या 4-5 सूचना नीट रीड करा. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. पहिली सूचना. किती जणांनी प्रश्नपत्रिका पाहिली रे मागच्या वर्षापर्यंतच्या? मी या वर्षाची सांगणार. बघा किती जण, बघा अजून अनभिज्ञ आहे. बघा अजून 20 दिवस आहेत. प्रश्नपत्रिका मागच्या वर्षाची बोर्डाची, SSC बोर्डाची, डमी नाही, 21 मधली नाही, ओरिजिनल प्रश्नपत्रिका बघा. तुमच्या शिक्षकांना रिक्वेस्ट करा, मॉडेल आन्सर पण दाखवा. जे एक्झामिनर असतील त्यांच्याकडे मॉडेल आन्सर पण आहेत गेल्या वर्षाचे, हँड्स डाऊन मॉडेल आन्सर पण आहेत, ते पण बघा की कशा कशा मार्कांचं डिवायडेशन झालेलं आहे. मला वाटतं माझी शिक्षकांना विनंती असेल की आपल्या मुलांना आपापल्या विषयाच्या मॉडेल आन्सर पण दाखवा, क्वेश्चन पेपर पण दाखवा. त्याने फायदा होईल. 5-5 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या. सरांसाठी एकदा जोरदार आपल्या टाळ्या वाजवा. बघा तुमचं लक्ष कुठे आहे. म्हणजे तुम्ही शिंपी सरांचं लेक्चर ऐकणार आणि बाहेर गेल्यावर सगळं विसरून जाणार. म्हणजे या तेजोमय युवा प्रतिष्ठानचं नाव खराब. तुम्ही माइंड कॉन्सन्ट्रेट का करत नाही, सरांसाठी का नाही डिसिप्लिन मध्ये टाळ्या वाजवत? तर सरांचं कौतुक आहे.
जे अडामासाचे शिक्षक असतात ते खरंच आपल्या विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतात. सरांना राहायला नाही, सर उभं राहून बोलले की मी विद्यार्थ्यांकडनं मॉडेल आन्सर्स किंवा प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेल्या आहेत. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. पहिली इन्स्ट्रक्शन काढली, ऑल क्वेश्चन शुड बी कंपल्सरी. दुसरी नोट असेल बघा, दुसरी नोट असेल, आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या जरूर काढा. आकृत्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे, पण आवश्यक त्या ठिकाणी कुठला? क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढाव्याच लागतील. काही पाहिजे 3 मार्क असतील तर 12 ते 15 वेळेत उत्तर लिहायचंय. पण काही प्रश्नांच्या उत्तरांना एवढं ओळी भरतच नाहीत, तर तुम्ही इनडायरेक्टली समजायचंय की इथे काहीतरी आकृतीची, एक्झाम्पलची, स्ट्रक्चरल फॉर्म्युलाची तुम्हाला जोड द्यायची आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे रचनासूत्र. ठीक आहे. आता मला सरांनी सांगितलं होतं की सर सेमी इंग्लिशची मुलं आहेत आणि मराठी मीडियमची मुलं आहेत. या दोन्ही मुलांना मी सायमल्टेनियसली मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा सूचना आहेत तुमच्या प्रश्नपत्रिकेवर, त्या आधी वाचा आणि वाचल्यावर त्या फॉलो करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले सगळे प्रश्न सोडवा आणि तुम्ही 5वा प्रश्न सोडवा, 4था प्रश्न सोडवलाच नाही. मला एका विद्यार्थ्याने येऊन नंतर सांगितलं, पेपर देऊन आल्यानंतर, सर 4था प्रश्न द्यायला विसरलो. अरे विसरलो ही तुझी जी चूक आहे ही माफी लायक नाहीच आहे. 4था प्रश्न विसरला लिहायला म्हणजे 5 मार्क गेले. 35 आउट ऑफ तुला जे काही मार्क मिळतील ते मिळतील, म्हणजे 5 मार्क तू स्वतः सोडून आला. तसं करू नका. माइंड कॉन्सन्ट्रेट करा. पेपर लिहिण्यापूर्वी तुमच्या कुलदैवताचं स्मरण करा. उत्तरपत्रिकेवर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. परीक्षेला जाताना आई वडिलांचा नमस्कार करून जा. त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे, ते मी सांगत बसत नाहीये. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय की मोठ्यांचा खाली वाकून पायावर डोकं ठेवून नमस्कार करा. ब्लड सर्क्युलेशन गोज टुवर्ड द ब्रेन आणि त्याच्याने तुमचा ब्रेन जास्त काम करेल. आवाज बरोबर येतोय का जास्त कर्कश आवाज आहे ते पण सांगा, कारण 2 तासानंतर तुमचा ब्रेन सुद्धा प्रॉपर काम करत राहिला पाहिजे. नाही तर काय राक्षस प्राणी यार, केवढा बुमण मारतोय, केवढा ओरडतोय, आमचा आऊट झाला ब्रेन, असं नको व्हायला. इकडचे हुशार मुलं, आवाज येतोय बरोबर? ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आपण कोऑर्डिनेशन करण्याचा प्रॉपर प्रयत्न करा. एवढं सगळ्यांना मान्य राहील ना? जाऊया ना पुढे. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नवरच जाऊया. तर प्रश्नपत्रिकेमध्ये 100 गुणांचा सायन्सचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. सायन्स 100 मार्क्स. या 100 मार्काचं आपण डिस्ट्रीब्युशन बघूया. प्रत्येक मार्क मला कसा मिळेल याच्यासाठी मी इकडे आलेलो आहे, ते टेक्निक देण्यासाठी आलोय. आता आपण सुरुवात करूया की 100 मार्क कसे मिळवायचे आहेत आपल्याला आउट ऑफ 100. मी अतिशयोक्ती करत नाही, मी तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करेन. जर तुम्हाला डाऊट असेल तुम्ही माझ्या शाळेत या, तुम्हाला मी ते सिद्ध करून दाखवेन. माझ्याकडे 2011च्या बॅचला कुमारी तेजस्विनी पवार नावाची मुलगी आहे. तिला मी मॅडम 103% मार्क मिळाले SSC बोर्डामध्ये. किती मिळालेत? 103%. तुम्ही म्हणाल सर तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही कधी या, कल्याणला येता, बाजार करायला वगैरे येता. KDMCच्या समोरच माझी शाळा आहे, श्री गजानन विद्यालय कल्याण. तिकडे या. तिकडे एक मेरिट बोर्ड लावलाय आम्ही. त्या मेरिट बोर्डवर तुम्हाला 2011 मध्ये या पवार नावाच्या मुलीच्या 2011च्या बॅच, तिचं पुढे नाव, तिची टक्केवारी आणि SSC बोर्डामध्ये ती 13वी आली होती त्यावेळेला. बघा 103% मार्क मिळून सुद्धा 13वी आली होती. मला वाटतं त्यावेळेला 11 मध्ये मेरिट लिस्ट बंद झाली होती, पण टक्केवारीमध्ये तुम्हाला कळेल. आता ते कसं शक्य आहे बघा. तिला ना 99.60% मार्क्स होते मॅडम. किती होते? 99.60% मार्क्स होते. आता तुम्ही टाच घेऊन म्हणजे 1%. तिला तलवार बाजूमध्ये तिच्या वडिलांनी मेहनत करून तिला 10 गुण मार्क मिळून घेतले होते SSC बोर्डाकडनं. सबमिट सर्टिफिकेट देऊन 10 गुण मिळून घेतले होते. 10 गुण म्हणजे 2% होतात जवळजवळ. हे 100 आणि ते 2
असे 102% तिला मार्क मिळालेले आहेत. तर मला वाटतं तिच्यासाठी ना जरा जोरदार एकदा टाळ्या वाजवून टाकत. ज्या ज्या वेळेला तिची मला आठवण येते ना, एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलगी होती. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे आउट ऑफ मार्क मिळणारी पण मुलं आहेत. मी मगाशीच म्हटलं की माझ्याकडे जवळजवळ 24 पेपर 40 पैकी 40 मार्क मिळणारे होते. त्यातले फक्त 40 पैकी 40 वाले फक्त 2 मुलं ठेवले. बाकी सगळ्यांना 38, 37, 36 वर आणून ठेवलं. हेच मॉडरेटरचं काम असतं. तो सगळ्या पेपरला हात लावत नाही, फक्त सगळ्या करतो. कोणत्या पेपरला हात लावतो? तर तो फक्त 11, 12, 13 हे नापास झालेले जे विद्यार्थी असतात त्यांना तो पास करण्याचा प्रयत्न करतो. हे त्याला राईट्स आहेत. आता तो पास करण्याचा कसा प्रयत्न करतो बघा. SSC बोर्डाने आधीच मॉडरेटरच्या मीटिंगमध्ये सांगितलं की मुलांना पास करायचं. तुमच्या बापाचं काय जातं बघा. काय प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी, तुमच्या बापाचं काय जातं, मुलांना पास करायचं, नापास करायचं नाही. मग आता एक्झामिनरने जे पेपर चेक केलेले असतात तर एखाद्या चौथ्या प्रश्नामध्ये एखाद्या मुलाने उत्तर लिहिलं नाही, पण आन्सर पेपरवर त्याने प्रश्न क्रमांक टाकलेला आहे क्वेश्चन 4 एवढंच लिहिलंय. प्रश्न 4 लिहिलाय. SSC बोर्डाचा नियम असा आहे की तुम्ही प्रश्न क्रमांक घातला की तुम्हाला अर्धा मार्क देऊन टाकायचा. शाळेत दिलेत का असे मार्क मॅडमने वगैरे? मग कुठली परीक्षा चांगली, शाळेची का बोर्डाची? हा अर्धा मार्काची गंमत बघा ना काय होते. इथे वरती चार्ट मध्ये ना हा लिहितो एक्झामिनर मॉडरेटर. चौथ्या प्रश्नाचा ए म्हणजे चौथ्यामध्ये एकच प्रश्न आहे, याला अर्धा मार्क मिळाला ना, तो इकडे राऊंड अप झाला बघा. तो राऊंड अप झाला. एक्झामिनरने मार्क दिला नव्हता, मॉडरेटरने दिला. 13 चे 14 झाले. पास झाला. एकदम सोपं आहे. एखाद्या विद्यार्थ्याने फक्त उत्तर पत्रिकेमध्ये क्वेश्चन 1 A B, क्वेश्चन 2 A, क्वेश्चन 3 A, क्वेश्चन 4 A एवढं जर लिहिलं तर किती मार्क मिळतील? 8 मार्क मिळतील. अर्धा त्याचा एक होत जाईल. 4 मार्क मिळतील. आपोआप 4 मार्क मिळतील बघा. म्हणजे 11, 12, 13 वाल्याला मॉडरेटर काय करतो, ह्या डेट झालेल्या मुलांना लाईव्ह करतो आणि जे एक्स्ट्रा लाईव्ह आहेत 40 पैकी 40 त्यांचा पेपर मात्र सगळ्या दृष्टीने चेक करतो. काय करतो? त्याचा डायग्राम स्किल बघतो, त्याचं पेपर प्रेझेंटेशन बघतो, त्याचं रिझन म्हणजे पॉइंट इम्पॉर्टंट पॉइंटच्या खाली त्यांनी अंडरलाईन केलेत की नाही, तो एक्झामिनर आणि मॉडरेटरला आन्सर चेक करताना किती त्याने त्रास दिलाय ते पण बघतो आणि त्या दृष्टीने त्याचे मार्क कट करण्याचा प्रयत्न करतो. अरे ही वेळ नको यायला मुलांना. मग काय होतं की मी अपयशी ठरतोय तर तुम्ही एवढं लक्ष देत नाहीये. ऐका, फॉर एक्झाम्पल सोडियम इज अ केप्ट इन केरोसिन. सोडियम इज अ केप्ट इन केरोसिन. आता याच्यामध्ये इम्पॉर्टन्स पॉईंट काय आहेत तुम्हाला माहिती पाहिजे किंवा रिझन मध्ये सायंटिफिक रिझन त्याच्याकडे अंडरलाईन केलं पाहिजे मराठीच्या मुलांसाठी की सोडियम हा ऑलवेज रॉकेलमध्ये का ठेवला जातो. तर याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय लिहू नका, मी देणार आहे तुम्हाला, लिहू नका. साधारण बरोबर मी 11:30 सुरुवात करेन तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायला. म्हणजे इथे इम्पॉर्टन्स पॉईंट काय आहेत प्रत्येकाला कळलं पाहिजे. आपल्या उत्तरामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आता सोडियम रॉकेलमध्ये का ठेवतात याचं कारण तो जर हवेत उघडा राहिला किंवा ठेवला गेला असं सरफेसवर तर हवेमधले ऑक्सिजन बरोबर त्याची रिॲक्शन होते. सोडियम ऑक्साईड व्हेपोराइज होऊन जातं, ते उडून जातं आणि सोडियम डिमिनिश होऊन जातो, तो नष्ट होतो. आता सोडियम हा जो मेटल आहे हा सॉफ्ट आहे, हा चाकूने सहज कापता येतो. शेवटी सोडियम केमिकल लॅबमध्ये आणताना त्याला पे करावंच लागतं ना, तर तो नष्ट होऊन जातो. तो नष्ट व्हायला नको म्हणून त्याला रॉकेलमध्ये ठेवला जातो. आता रॉकेलमध्ये ठेवला तर काय होणार आहे, त्याची डेन्सिटी जास्त आहे कम्पेअर टू द केरोसिन. त्याच्यामुळे तो काय होणार, तो बुडणार. तो बुडाल्यामुळे काय होणार आहे, त्याचा हवेशी संपर्क तुटेल म्हणजे त्याच्या शत्रूपासून तो मुळात लांब चालला जाईल आणि रॉकेलची त्याच्यावर कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होत नाही. त्याच्यामुळे तो लॉंग लाईफ तो सेव्ह त्याच्यामध्ये राहतो. आता माझ्या लॅबमध्ये जर तुम्ही आलात तर 33 वर्षापूर्वी मी सोडियम ठेवलेला आहे रॉकेलमध्ये माझ्या हाताने, तो अजूनही सेफ आहे, त्याला काहीच झालं नाही. तर अशा प्रकारे सोडियम हा केरोसिन मध्ये ऑलवेज पुट इट देअर. आता आपण पुढे जाऊया.
इथे या 100 मार्कांचं डिवायडेशन करूया. आता आपण कोणत्या मुद्द्यावर बोलतोय? आमचे मार्क एक मार्क आपल्याला कसा मिळेल या मुद्द्यांवरती आपण जातोय. तर इथे 50 मार्क्स फॉर सायन्स 1 आणि 50 मार्क्स सायन्स 2. मी मगाशीच म्हटलंय सायन्स 1 आणि सायन्स 2 या दोन्ही सख्या बहिणी आहेत. त्याच्याने एकीचाच पॅटर्न आपण बघूयात. तो सेम पॅटर्न तिकडचा राहणार आहे. आता सायन्स 1चा हा जो 50 मार्कांचा भाग आहे त्याच्यात पण जाऊया. 40 मार्कांची थेअरी आहे, म्हणजे तुम्हाला पेपर लिहायचा आहे, आणि 10 मार्काचे प्रॅक्टिकल आहेत, जे प्रॅक्टिकल 3 तारखेपासून SSC बोर्डाचे सुरू होत आहेत. तुमचे टीचर तुम्हाला वेगवेगळे इन्स्ट्रक्शन देत आहेत. आता आपण आधी प्रॅक्टिकलवर जाऊया, मग थेअरीकडे जाऊया. हे 10 पैकी 10 मार्क मला कसे मिळतील? आता विचार करा, विद्यार्थ्यांनी त्या 1 मार्काचा प्रसादच्या बाबतीत काय घात झाला, त्यावेळेला वेळ निघून गेली होती, पण आता तुमच्या हातात वेळ आहे. त्याच्यामुळे हे 10 पैकी 10 मार्क इकडचे आणि 10 मार्क इकडचे असे 20 मार्क आणि उरलेल्या 5 विषयांचे 100 मार्क असे 120 मार्क शाळा तुम्हाला देणार आहे. 120 मार्कामध्ये किती टक्के झाले विचार करा तुम्ही. 120 मार्क, प्रत्येक विषयाचे 20-20 मार्क तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या शाळेमध्ये. बाकी पेपर लिहिणारच आहात तुम्ही, 80 मार्कांचा पेपर बोर्डाचा लिहिणारच आहात. त्यातले उरलेले 20-20 मार्क शाळा तुम्हाला देते. म्हणजे उरलेल्या या 20 दिवसामध्ये तुम्ही शाळेतल्या शिक्षकांबरोबर कसं वागलं पाहिजे, सायन्सच्या टीचर बरोबर कसं वागलं पाहिजे. आजही माणूस आहे ना, आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणेल याचा भुकेला आहे. आता तुम्ही 3 तारखेला 3 ते 20 तारखेच्या दरम्यान तुमची कधीतरी प्रॅक्टिकल होणारच आहे. इथे बसलेल्या जर 10वीची मुलं असतील तर इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 ते 20 तारखेच्या दरम्यान प्रॅक्टिकलला फेस करावंच लागणार आहे. जरी वर्षभर तुम्ही सायन्स टीचर बरोबर नीट वागले नसाल तर उरलेल्या 2-4 दिवसामध्ये नीट वागा. बघा, तुम्ही एकदा जरी मॅडमला बोललात ना, मॅडम तुम्ही किती छान दिसताय, तर आज तुम्ही शर्ट काय छान घातलाय, एवढं जरी तुम्ही बोललात ना, तर मार्क देताना ना त्या सरांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की अरे हा विद्यार्थी चांगला आहे. म्हणून तुम्हाला आउट ऑफ मार्क देण्याचा ते पण प्रयत्न करतील, पण तुमचं पण काम आहे की जे काही रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करणं. या 10 मार्कांवर या. आता त्या 10 मार्कांमध्ये पण विभाग पाडूया आपण. 6 मार्कांचा तुम्हाला प्रयोग करायचाच आहे आणि 4 मार्कांमध्ये 2 मार्क तुमच्या जर्नलला आहेत आणि 2 मार्क तुमच्या प्रोजेक्टला आहेत. आता हे तुमचे कंप्लीट झाले असतील, सर्टिफाय पण झाले असतील. बघा, प्रयोग पूर्ण झाली असेल की नाही, चेक झाली आहे, सरांच्या सह्या, मॅडमच्या सह्या आहेत, शाळेचा शिक्का मुख्याध्यापकाची सही आहे, 2 मार्क खिशात. कोणाचाच बाप तुमचे 2 मार्क कापू शकत नाही. इनफॅक्ट जर त्या 3 ते 20 तारखेच्या दरम्यान SSC बोर्डाकडनं माझी अपॉइंटमेंट तुमच्या शाळेत झाली एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून, तर मी खूप मनाने गरीब आहे. मी कुठल्याच मुलाचं नुकसान करत नाही, केलेलं पण नाही. मी आधीच सांगून टाकेल सरांना की तुमच्या मुलांकडनं छानपैकी व्यवस्थित सगळं लिहून घ्या. आउट ऑफ मार्क आपल्याला द्यायचे, 20 पैकी 20 मार्क द्यायचे. माझ्या शाळेत आतापर्यंत जे 100 विद्यार्थी असतात त्यात जवळजवळ 88 ते 90 विद्यार्थ्यांना आम्ही आउट ऑफ मार्क देतो. तरी पण 10 मुलं उरलेच बघा, 10% मुलं उरलेच. ते कोणते असतात? आता यांना जाऊन सांगायला लागलं, ए बाबा बस, त्या मॅडमला जाऊन 2 धपके मारावे लागले, हे ते 10% मधली मुलं आहेत. आणि यांच्या बाबतीत नाही असं होणार, कारण ते काही प्रेझेंटच करत नाहीये. प्रोजेक्ट तर तुम्ही सर्टिफाय झाला असेल, मग ते 2 इकडचे 2, 4 त्या बहिणीची 4, 8 मार्क तर तुम्हाला इथेच मिळाले. आता 6 मार्कांकडे या. SSC बोर्डाच्या प्रयोगाच्या शीट आहेत ज्या तुमच्या प्रयोगशाळेत मॅडम सर तुम्हाला, आता प्रिलिम प्रयोग परीक्षा पण झाली असेल, तुमची सराव परीक्षा झाली असेल, माझ्या शाळेत कालच संपली. त्या सराव परीक्षेमध्ये आम्ही काय करतो, SSC बोर्डाच्याच शीट जे तुम्ही वर्षभर प्रयोग केले त्या मुलांना आता आम्ही प्रत्यक्षात प्रयोग करायला देतो. आणि मग त्या मुलांना हे 6 मार्क कसे मिळतील, तर तुम्हाला ना वरती प्रयोगाचं नाव असतं बघा, नेम ऑफ द एक्सपेरिमेंट इज देअर. फक्त ते तुमच्या आन्सर पेपरवर लिहायचं आहे. नेम ऑफ द एक्सपेरिमेंट, कुठला प्रयोग तुला आलाय त्या प्रयोगाचं नाव लिहायचं. तुम्ही प्रयोगाचं नाव लिहिलं की तुमचा 1 मार्क खिशात. ठीक आहे. नंतर पुढे ॲपॅरेटस दिलेले असतात. ॲपॅरेटस 2 प्रकारचे आहेत, फिजिकल आणि केमिकल. त्या सगळ्या साहित्याची नावं लिहायची, ते पण त्याच्यावर लिहिलेलं असतं. तिथे 1 मार्क मिळाला.
आता उरले 4 मार्क. 4 मार्कांमध्ये 3 मार्क तुम्हाला प्रोसिजरला दिले आहेत. प्रोसिजर लिहायची नाही, प्रोसिजर करायची आहे. तुमच्या समोर जे साहित्य ठेवलंय, जे प्रयोगाचं सगळं ठेवलेलं आहे, ते सगळे प्रयोग करायचे आणि मग ते करून काही वेळेला तुम्हाला सायन्स 1 मध्ये चार्ट आहेत. फॉर एक्झाम्पल, फाइंड आउट द पाथवे ऑफ द लाईट बाय युजिंग द ग्लास स्लॅब, or find out the pathway of light by using the prism, or find out the focal length by the given convex lens. असे वेगवेगळे प्रयोग आहेत. मग त्या प्रयोगांचे चार्ट आहेत, ते चार्ट तुम्ही भरायचे, युनिट लिहायचं, सेंटीमीटर. फोकल लेंथ जर विचारली तर सेंटीमीटर युनिट लिहायचं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट नाही आहे, बिकॉज इट इज अ रेशो. ठीक आहे, ते पण लक्षात ठेवा. म्हणजे मग त्याला तुम्हाला 2 मार्क मिळतील. वरचे 2 आणि हे 2 4, नाही याला 3 मार्क आहेत. आणि शेवटचा मार्क आहे कन्क्लुजनला. कन्क्लुजन हे जे काही तुमच्या प्रयोगाचं नाव असतं त्याचं आन्सर असतं. फॉर एक्झाम्पल बघा, फाइंड आउट द पाथवे ऑफ द गिवन पाथवे ऑफ द लाईट बाय युजिंग द ग्लास स्लॅब. तर तुमचं कन्क्लुजन असेल, आय हॅव गॉट इट द पाथवे ऑफ लाईट बाय युजिंग द ग्लास स्लॅब. त्याचं उत्तर असतं, त्याला 1 मार्क. असे 6 मार्क, हे 4 मार्क, 10 मार्क मिळाले. इकडचे पण 10 मार्क मिळाले, 20 मार्क मिळाले. म्हणजे जवळजवळ 4% मार्क तुम्हाला इथेच मिळाले. आता उरलेला 80 मार्कांच्या पेपरकडे आपण जाऊया. 80 मार्कांमध्ये 40 मार्कांवर आता इकडे या. त्या 40 मार्कांमध्ये हा जो पेपर आहे तुम्ही लिहिणार आहात, या पेपरवर आपण जाऊया. क्वेश्चन 1 ए आणि बी, त्याला 10 गुण आहेत. हा क्वेश्चन 1 आहे ना, जे टॉपची जी मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, त्यांच्यासाठी डेंजर आहे. त्यांच्यासाठी डेंजर काय आहे माय डिअर स्टुडंट, इकडे इकडे. त्यांच्यासाठी डेंजर काय आहे, ह्याच्यात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. फिलिंग द ब्लँक्स, 451 फिलिंग द ब्लँक्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत आणि विचारतील फक्त 5. टेक्स्टबुक मधल्या कुठल्याही पानावरचं, कुठल्याही रेषेवरची फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला विचारतील. यातच मुलांच्या 60-70% मुलांचे मार्क्स क्वेश्चन 1 मध्ये जातात. आणि दुसरी महत्वाची बाब अशी आहे की याला इंटरनल ऑप्शनच नाहीये ना. क्वेश्चन 1 ला इंटरनल ऑप्शन नाहीच आहे. जेवढे प्रश्न विचारले तेवढे तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणून क्वेश्चन 1 हा खूप डिफिकल्ट आहे. क्वेश्चन 1 मध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. ट्रू ऑर फॉल्स आहेत, ऑड मॅन आउट आहेत, को रिलेशन, पहिल्या पेअर मधलं को रिलेशन, सहसंबंध ओळखा. पहिल्या जोडीतला संबंध ओळखायचा आणि दुसऱ्या जोडीच्या प्रश्नासमोर त्याचं उत्तर लिहायचं. ठीक आहे, भरपूर आहेत. गिव्ह द एक्झाम्पल्स, ट्रू ऑर फॉल्स, ऑड मॅन आउट, त्याच्यानंतर मॅच द पेअर, ह्याच्यात आहेत. ते खूप डिफिकल्ट आहे. मग आपण ज्या पेपर सोडवायला जाऊ त्यावेळेला तुम्हाला मी असे डिफिकल्ट क्वेश्चन विचारणार आहे की तुम्ही कुठपर्यंत आहात, तुम्ही किती पाण्यात आहात, तुमचा किती अभ्यास झाला, मी तुम्हाला प्रश्न विचारेल. त्यावेळेला आपण जाऊया क्वेश्चन 2 कडे. या क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला इंटरनल ऑप्शन आहे. इथे तुम्हाला 2 मार्काचे 5 प्रश्न लिहायचे असतात. म्हणजे एकूण इकडे 10 गुण झाले, पण इथे ना तुम्हाला इंटरनल ऑप्शन आहे 6 गुणांचं तुम्हाला इंटरनल ऑप्शन आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 8 प्रश्न दिलेले असतील. म्हणजे 8 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काचा असेल. म्हणजे 8 प्रश्नांमध्ये गिव्ह एक्झाम्पल, गिव्ह रिझन, देन एक्सप्लेन इट, देन राईट द युजेस, त्याच्यानंतर मॅच द पेअर, एक्सप्लेन इट, राईट शॉर्ट नोट, असे प्रश्न इकडे विचारले जातील तुम्हाला. सॉल्व, न्यूमेरिकल, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, नॉमेनक्लेचर मेथड, कार्बन हायड्रोकार्बनच्या संयुगांचं नामकरण असेल, हे असे प्रश्न तुम्हाला इकडे विचारले जातील. तर इथे घाबरू नका, इथून सुरुवात होते. इंटरनल ऑप्शन आहेत तुम्हाला. म्हणजे 8 पैकी तुम्हाला कुठले पण 5 सोडवता आले तरी पण आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आता या क्वेश्चन 3 कडे, हा क्वेश्चन 3 ना खूप लेंदी आहे. याच्यामुळे तुम्हाला 3 गुणांचे 5 प्रश्न लिहायचे असतात. म्हणजे 15 गुण इकडे कंपल्सरी आहेत, पण ते पण 8 असतात. म्हणजे 4 त्रिक 12 मार्क तुमचे इकडे, 9 मार्क इथे तुमचे एक्स्ट्रा झाले. आणि क्वेश्चन 4 जो असतो हा 5 गुणांचा एकच प्रश्न असतो. म्हणजे हा 5 गुणांचा आहे. इथे मग हे 5 गुण एक्स्ट्रा झाले, कारण याच्यामध्ये दोन प्रश्न दिलेत, त्या 2 पैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. हा हॉट क्वेश्चन असतो. म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग स्किल, म्हणजे जे तुम्ही 8वी 9वी 10वीला शिकलेला आहात त्यातलं तुम्हाला कदाचित ते 10वीच्या पुस्तकात नसेल,
पण तुम्हाला 8वीला ते झालेलं आहे, 9वीला ते झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हॉट क्वेश्चन जेव्हा देईल त्यावेळेला मी तुम्हाला ते प्रश्न लिहूनच देणार आहे. पण बघा ना, तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं तर राईट द प्रॉपर्टीज ऑफ लाईट आपण 8वीला शिकलोय. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, स्टडी ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचं परावर्तन हा गुणधर्म आपण 8वीला शिकलोय. पण ह्या वर्षी आम्ही रिफ्लेक्शन नाही शिकलोय, या वर्षी आपण रिफ्रॅक्शन शिकलोय, अपवर्तन शिकलोय. 9वीला आपण अपवर्तन शिकलोय. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल 5 मार्कांचा की 5 प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रत्येकाचं उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न असेल व्हॉट इज अ लाईट, दुसरा प्रश्न असेल तो राईट द प्रॉपर्टीज ऑफ लाईट, तिसरा प्रश्न विचारतील व्हॉट इज अ रिफ्रॅक्शन, चौथा प्रश्न विचारतील व्हॉट इज अ रिफ्लेक्शन अँड गिव्ह द एक्झाम्पल फॉर रिलेटेड टू दॅट प्रॉपर्टीज. आता रिफ्रॅक्शन जर विचारलं तर तुम्हाला माहिती आहे रिफ्रॅक्शन म्हणजे काय. आता तुम्ही 10वीला शिकलात, प्रिझम मध्ये, ग्लास लॅब मध्ये, ट्रान्सपरंट मीडियामध्ये लाईट जेव्हा एका मीडियामधून दुसऱ्या मीडियामध्ये जातो तो स्लाइटली बेंड होतो. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द रिफ्रॅक्शन. पण याच्यासाठी आपण काय वापरतो, एक तर लेन्स वापरतो किंवा ग्लास लॅब वापरतो किंवा प्रिझम वापरतो किंवा एअर मीडिया, म्हणजे 2 मीडिया, ट्रान्सपरंट 2 मीडिया वापरतो रिफ्रॅक्शन प्रॉपर्टीसाठी. आता जर आपण रिफ्लेक्शन कडे गेलो तर काही मुलं म्हणतील सर आम्हाला तर रिफ्लेक्शन नाहीच आहे 10वीला. हा हॉट क्वेश्चन, हा चौथा प्रश्न तुम्हाला विचारलाय. 8वीला तुम्हाला शिकवलं गेलं की नाही. जेव्हा चकचकीत शायनी सरफेस असतो म्हणजे मिरर, तर मिररचे वेगवेगळे टाईप आहेत. प्लेन मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे. 8वीला आम्ही शिकलोय की ज्या प्रकाश किरण ज्या चकचकीत पृष्ठभागावर पडतात आणि त्यांचा मार्ग बदलतो, त्यांची दिशा बदलते. सो दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड द रिफ्लेक्शन. सो विच article are used here, which equipment are used for the reflection property? The mirror are used there, shiny surface are used there. बघा ना, लादी खूप गुळगुळीत असेल तर त्याच्यात पण तुमचा चेहरा दिसतो की नाही दिसतो. तिकडे रिफ्लेक्शन होतं. बाहेर मारुती कार उभी आहे, आमची मुलं रस्त्याने जातात किंवा कुठली फॉर्च्युनर उभी आहे, अजून काय उभी आहे, त्याला काही फिल्म लावलेली असते, तुम्ही पाहिली असेल. आता शाळेत जायचंय तर मुलं जनरली त्या काचेकडे बघतात आणि मस्त मेकअप करण्याचा प्रयत्न करतात. आता मला हसू नका कारण माझ्या डोक्यावर मेकअप करायला काही शिल्लक नाहीये. पण तुम्ही मुलं मेकअप करतात, मुली पण बघतात आरशामध्ये काय व्यवस्थित आहे ना आरसा. आता तो काय आरसा आहे का, नाही, पण तो शायनी सरफेस आहे. म्हणजे तुमच्या अंगावर जे प्रकाश किरण पडले, तुम्ही नॉन ट्रान्सपरंट आहात, तुमच्या अंगावर ते प्रकाश किरण गाडीच्या काचेवर पडलेत आणि गाडीच्या काचेतून परत तुमच्या डोळ्यात गेलेत. म्हणजे तुमची जी तिकडे इमेज झालेली आहे ती पार्शली इमेज मिळते. आरशा एवढी चकचकीत क्लिअर नाही मिळत, पण पार्शली मिळते. पाहिले कोणी अशी कृती करून बघितली, गाडीच्या काचेत स्वतःला बघण्याचा प्रयत्न केला. ती जर खूप ट्रान्सपरंट असेल तुम्हाला मात्र कदाचित चेहरा दिसणार नाही, तरी पण दिसतो, थोडा दिसतो, पर्सेंटेज कमी होतं. म्हणजे 10% 5% येऊन जातं ते. ठीक आहे, चला पुढे जाऊया. म्हणजे टोटल तुमचा पेपर जो आहे तो टोटल 60 मार्कांचा असतो, पण 40 मार्कांचं तुम्हाला प्रेझेंट करायचंच आहे. इथपर्यंत कळतं. म्हणजे दुसरा, तिसरा, चौथ्या प्रश्नामध्ये आमच्या मुलांना आउट ऑफ मार्क मिळतात. आता सुद्धा माझ्या शाळेमध्ये ज्या मुलांचा मी सराव करून घेतोय असे डिफिकल्ट क्वेश्चन इकडे टाकले जातात. पेपर सेट करताना पेपर सेटरची हीच धारणा असते. मुळात काय होतं की आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना पास करायचं आहे, पण सगळ्या मुलांना 40 पैकी 40 मार्क मिळणार नाहीत याची पण दखल आम्ही घेतो, पेपर सेटर घेतो. आणि म्हणून पहिल्या प्रश्नामध्ये 15 ते 20% एवढे डिफिकल्ट क्वेश्चन टाकले जातात की त्या प्रश्नांची उत्तरं 99% मुलांना लिहिता येणार नाही. एक तरी प्रश्न तुमचा, 2 तरी प्रश्न तुमचे या पहिल्या क्वेश्चन 1A आणि B मध्ये आम्ही घालू हे आमचं टार्गेट असतं. आणि जातात, लिटरली जातात, त्यातनं पण काही मुलं सुटतात आणि त्यांना आउट ऑफ मार्क मिळतात. सो दे हॅव गॉट इट द गॉड गिफ्ट. मग त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी मार्गदर्शन मिळवलंय, कदाचित त्यांना चांगले शिक्षक मिळालेले शिकवायला, जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, आपल्या ट्रॅकच्या बाहेरचं पण मुलांना गाईड करतायत, अशा मुलांना ते आउट ऑफ मार्क मिळतात. चला आता आपण क्वेश्चन 1 कडे जाऊया. हा कळणार, सगळा पॅटर्न कळला सगळ्यांना, कुठला डिफिकल्ट आहे, कुठे फोकस करायचं आहे, त्याच्यावर आपण जाऊया. आता क्वेश्चन 1A जो आहे हा गाळ्याला दोघांचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स. आता 2-3 वर्षापासून
पेपर प्रेझेंटेशन करताना मुलांना सांगितलं जातं की आता पूर्ण वाक्यात उत्तरं लिहायचीच नाहीये, तुम्हाला पर्याय दिले असतील. फॉर एक्झाम्पल बघूया, दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन डॅश, हा मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे असा प्रश्न असेल. मी ऑप्शन देतो इकडे तुम्हाला, ए C2H6, B CH4, C C2H4 आणि D असेल 2H4. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? आता ना तुम्हाला एसएससी बोर्डाने सांगितलंय की प्रश्नांची उत्तरं, क्वेश्चन ए मधला पहिला याचं कुठलं उत्तर सांगितलं तुम्ही? उत्तर या अशा पद्धतीने लिहायचं, अल्फाबेटिकली लिहायचं. बी. याचं कारण असं आहे की एसएससी बोर्डाला तुमचा वेळ वाचवायचा आहे. वेळ तुम्हाला 120 मिनिटं आहे, 2 तासाचा पेपर आहे ना, 120 मिनिटं आहे. पण आमच्या मुलांचा 40 मिनिटालाच पेपर होऊन जातो. कोणाचा होत असेल? ज्यांना काही येतच नाही, त्यांनी फक्त प्रश्नपत्रिका उतरून ठेवली, त्यांचा 20-30 मिनिटांमध्ये पेपर होऊन जातो. सर विचारतात पेपर झाला? हो सर झाला. पण सोडणार नाहीत तुम्हाला, 2 तास झाल्याशिवाय सोडणार नाहीत. त्याच्यापेक्षा लढून मारा ना, पळून मारण्यापेक्षा लढून मारा. 2 तास पूर्ण लिहा. तुम्ही हुशार मुलांकडे नीट बघा, त्यांचं डोकं फक्त पेपरमध्ये घुसलेलं असतं, व्यवस्थित लिहित असतात, शांतपणे लिहित असतात. बघा, ही हुशार मुलांचं ओळखण्याची एक स्टाईल आहे, एक मेथड आहे. आता मॅडम सगळे बसलेली मंडळी आहे, ते पण जेव्हा मुलं पेपर एक्झामिनेशन हॉलमध्ये पेपर लिहितात ना, तर आम्ही मुलांचं ऑब्झर्वेशन करतो की जे हुशार मुलं असतात ना, त्यांना बोलायला इकडे तिकडे बघायला वेळच नसतो. त्यांचा फक्त फोकस, त्यांना एवढं गाईड केलेलं असतं की ही एकदा वेळ निघून गेली तर ती परत येणार नाही. 120 मिनिटं त्या दिवशी आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी दिलेले आहेत. तुला इकडे तिकडे बघायचं नाही आहे, तुला फक्त तुला किंवा तिला पेपरमध्येच फोकस करायचं आहे. ही जी मुलं करतील तेच पुढे जातील. इतर मुलांच्या दृष्टीने ते वेगळे असतील, पण तेच खरा इतिहास घडवणार आहेत. आणि म्हणून मित्रांनो, इथे 451 फिलिंग द ब्लँक्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत, सायन्स 1 मध्ये आहेत, आणि जवळजवळ 472 वाळी जागा सायन्स 2 मध्ये आहेत. या सगळ्या तुम्हाला आउट ऑफ मार्क कधी मिळवून देतील? अजूनही 2 दिवस उरलेत. टेक्स्टबुक 2 वेळा प्रामाणिकपणे वाचा. प्रामाणिकपणे विचारले मी, तुमच्यासाठी वाचा, आईसाठी, वडिलांसाठी किंवा देखावा म्हणून वाचू नका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी वाचाल त्या दिवशी तुम्हाला हा क्वेश्चन 1 आउट ऑफ मार्क देईल, अदरवाईज देणार. हा एक मात्र इथे बोर्डाने नोट दिलेली आहे की आम्ही क्वेश्चन 1 मध्ये विचारलेले प्रश्न बाहेरचे विचारणार नाहीत, टेक्स्टबुक मधलेच विचारणार. कारण टेक्स्टबुक प्रमाणित आहे, ते प्रमाण्य आहे, त्याच्या बाहेरचा प्रश्न विचारला जाणार नाही. आणि जर तुम्ही प्रूव्ह केलं की सर एसएससी बोर्डामध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये हा क्वेश्चन 1 मध्ये आलेला प्रश्न बाहेरचा आहे, ही केस कोर्टात जाईल. सगळ्या मुलांना ज्यांनी प्रश्न क्रमांक टाकले त्या सगळ्या मुलांना आउट ऑफ मार्क मिळेल. मॉडेल आन्सर मध्ये इन्स्ट्रक्शन पेपर येतात, काही वेळेला प्रश्न चुकतात. शेवटी बघा, मॉडरेटर, पेपर सेटर ही पण माणसं आहेत नाही का. एसएससी बोर्ड हा पण माणूसच आहे, म्हणजे माणसंच काम करतात तिकडे, आणि माणसांकडनं चुका होतात. अर्थ कळतोय? तर काही वेळेला त्यांच्याकडनं चुका होतात, त्यांना एक्सक्यूज नाही, त्यांच्यावर नंतर दंडात्मक कारवाई होणार. पण मुलांचं नुकसान व्हायला नको म्हणून करेक्शन मॉडेल आन्सर मध्ये पेपर दिलेले असतात की या प्रश्नाचा प्रश्न क्रमांक जर मुलांनी घातला असेल तो चुकीचा प्रश्न विचारलेला आहे, या मुलांना आउट ऑफ क्रेडिट द्यायचं, त्या मुलांना मार्क्स द्यायचे. पण प्रश्न क्रमांक लिहिला असेल तरच. जर तुम्ही प्रश्न क्रमांक लिहिला नसेल तर मार्क मिळणार नाहीत. आता या क्वेश्चन 1 मध्ये हा पहिला टाईप संपला. आता मी पुस्तकातल्या काही 451 जागा तुम्हाला इथे लिहून शिकवणार नाही, तर तुम्ही तुमच्या लेवलला करण्याचा प्रयत्न करा. आता क्वेश्चन 1B मध्ये ऑडमॅन आउट 56 ऑडमॅन आउट आहेत. हा ऑडमॅन आउट तुमचा प्रश्नाचं उत्तर घालवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला उत्तरच येणार नाही असेच प्रश्न विचारले जातील. फॉर एक्झाम्पल, मी पहिला प्रश्न मुलींना विचारणार आहे, मी मुलींना प्राधान्य आज देणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला विचारणार आहे, ज्या मुलींना उत्तर येईल त्यांनी हात वर करायचंय. ऑडमॅन आउट. हा,
फाइंड द ऑड मॅन आउट. पटकन उत्तर दे. F2Cl2. मी F2Cl2 नाही लिहिलेलं आहे. हा सी पण आहे इथे. तुला सी दिसला नाही का? बरं मी डार्क केलं त्याला. याचं उत्तर आहे CF2Cl2. इट इज अ ऑड मॅन. ठीक आहे. मुलांना काय वाटतं? तुझं उत्तर चुकलं आहे भाई. मी त्याचं उत्तर नंतर देतो. मी तुला काय म्हटलंय, घाबरू नको, तू स्वतःला एकदम कमी समजू नको. इथे तुमचे मार्क जावेत म्हणून पेपर सेटर असेच प्रश्न टाकणार आहे. हिच्यासाठी टाळा वाजवा. हिने उत्तर बरोबर दिलंय. हिने उत्तर बरोबर दिलं. असंच टाळा वाजवा ना यार, काय तुम्ही पण ऐकत नाही. माइंड कॉन्सन्ट्रेट. हा, हिने उत्तर दिलंय C2H5. इट इज करेक्ट. C2H5. What is the reason? आहे तो वेगळा आहे. तो वेगळा आहे आणि तेच तर ओळखायचं होतं. हा बघा, हा अल्केन आहे, हा पण अल्केन आहे, हा पण अल्केन आहे, हा अल्केन आहे, हा अल्कील आहे. काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्कील? ज्या हायड्रोकार्बन कंपाऊंड मध्ये एक हायड्रोजन ॲटम कमी होतो त्या ग्रुपला अल्कील असं म्हणतात. बघा, तुम्हाला शिकवलंय वर्गात अल्केन, ALKANE. जेव्हा एक याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2, नंतर यातला एक हायड्रोजन कमी झाला CnH2n+1, तर हा ANEचा अल्कील YL होणार. हा पण एक कमी झाला अल्कीन KENE होणार. आणि मग हा एक आणखी कमी झाला तर तो पुढचा तयार होणार आहे C2H2. मग तो तयार होणार अल्काईन. बघा, हा बदल आहे. आता हा ज्यांना शिकवला गेलाय, ज्यांनी नीट लक्ष दिलंय त्यांना बरोबर येईल. भाई तुला वर्गात शिकवलं होतं, तू कसं काय उत्तर कसं काय दिलं? तूच दिलं ना उत्तर C2H5. हा, मग तुला शिकवलं होतं का? नाही, तुझ्या टीचरने शिकवलं होतं ना. मग हिच्या टीचरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण ना हा सगळा ग्रुप शिकवताना ना हे सगळं सांगितलं गेलं पाहिजे, तरच ओळखता येईल, नाही तर ओळखता नाही येणार. आता फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुक मध्येच नाही आहे. CF2Cl2. आता फिलिंग द ब्लँक्स मध्ये हा टाकतो मी. व्हॉट इज द नेम ऑफ दिस हायड्रोकार्बन कंपाऊंड? मुलांना, what is the name of this hydrocarbon compound? CF2Cl2. what is the name of this hydrocarbon compound? मुलांनी सांगा. मार्क जाणार, 100% मार्क जाणार. कोण माईका लाल किंवा लाली आहे जे याचं उत्तर देईल? कमान, नाही का बाई? ऍक्च्युली ना हे तुम्हाला देता आलं पाहिजे, बिकॉज मिडल ऑफ दॅट लेसन तुम्हाला नॉमेनक्लेचर मेथड शिकवल्या गेल्या आहेत. हायड्रोकार्बनचे नामकरण पद्धत शिकवली गेली आहे. येस ऑर नो? शिकवली गेली की नाही? मग अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम तुम्हाला याचं नाव सांगता यायला पाहिजे. भले फॉर्म्युला आम्हाला कोणी सांगू देत नाही तर नको सांगू देत, पुस्तकात असू देत नाही तर नको असू देत, आम्हाला सांगता आलं पाहिजे. सर तुम्ही सांगितलं ना आमच्या लगेच लक्षात येईल. मी कशाला सांगू? जस्ट आय एम पेपर सेटर. तर मी असे प्रश्न टाकेलच. कुठे टाकेल? फक्त पहिल्या प्रश्नामध्ये. दुसऱ्यापासून माझी अवकात नाही. असे अननोन प्रश्न टाकण्याची आम्हाला अलाउड नाही, ऑथॉरिटी नाही. कारण महाराष्ट्रातली सगळी तळागाळातली मुलं पास करायची आहेत. हे 10 मार्क सोडले तर 30 पैकी 28, 29 ऑलवेज मार्क मिळतात ना मुलांना. जे टॉप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत त्यांनाच 38, 39, 40 मार्क मिळतात. आणि आपल्याला टॉप एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायचं आहे म्हणून तर या युवा प्रतिष्ठानने अशा चांगल्या चांगल्या लोकांची व्याख्यानं तुमच्यासाठी आयोजित केली आहेत. पण बऱ्याच मुलांना त्याची कदर नाही आहे. अजूनही मुलं कुड्डड काढून वाटेल तसे बसलेले आहेत. जर का असेच बसले वर्षभर, अशीच सवय जर तुम्हाला राहिली तर तुमच्या पाठीला वाक येईल. तुमच्या पाठीला वाक आला तर तुमच्या लग्नाला प्रॉब्लेम येईल. त्याला कुड्डड असं म्हणतात. आता कुबड्या मुलाला चांगली मुलगी कशी काय देणार? मग त्याला कुबडीच मुलगी शोधावी लागेल. तर ते बॅलन्सिंग होईल, नाही तर होणार नाही बरोबर बॅलन्स. चला, कम टू द पॉइंट. तुम्हाला नाही देता येते
कबूल केला, आम्हाला येत नाहीये, कबूल करा. नाही येते. डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन. डाय मीन्स अरे यार मी हिंट देते. डाय मीन्स तुम्हाला भूक लागली का रे? डाय मीन्स 2. डायक्लोरो डायफ्लोरो कोण आहे? मिथेन आहे. आता आणखी एक प्रश्न देतो पुढे क्वेश्चन 2 मध्ये. राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन. आधी मुलं चक्रावून जातील, सर हा तर प्रश्न आम्ही कधी वाचलाच नाही, कोणी आम्हाला शिकवलाच नाही. डायक्लोरो डायफ्लोरोमिथेनचा क्वेश्चन 2 मध्ये. आता क्वेश्चन 2 मध्ये ऑप्शन आहे, क्वेश्चन 2 मध्ये ऑप्शन आहे ना, मग आम्हाला काय हा नाही आला तर आम्हाला पुढचे प्रश्न आहेत. पण डायक्लोरो डायफ्लोरोमिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला तर तुम्हाला लगेच काढता आला पाहिजे. डायक्लोरो डाय झाले, डायफ्लोरो हे एफ कुठेही लावा, 2 क्लोरीन लागतील 2 फ्लोरीन लागतील. बाकी तर सिंगल बॉन्डच आहे ना. एकेरी बंध आहे की नाही कार्बनला जॉईन. ज्या हायड्रोकार्बन मध्ये एकेरी बंध आहे त्याला संतृप्त हायड्रोकार्बन असं म्हणतात. तुम्ही शिकलेला आहात. व्हॉट इज द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन? 1 मार्काला प्रश्न विचारला, 2 मार्काला आला तर राईट द एक्झाम्पल, 3 मार्काला आला तर राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर गिव्हन एक्झाम्पल. 3 मार्काला पण विचारलं जाईल, मग तुम्हाला त्याची उत्तर देता आले पाहिजे. मग हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला पण आहे. इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रॉन डॉट क्रॉस डॉट फॉर्म्युला पण आहे. मग क्रॉस डॉट फॉर्म्युला मध्ये 1 डॉट येईल 1 क्रॉस येईल, 1 डॉट येईल 1 क्रॉस येईल, 1 डॉट येईल 1 क्रॉस येईल. हे झालेलं आहे तुमचं, हे झालेलं आहे, झालंय की नाही? तर अशा प्रकारे पहिल्या प्रश्नामध्ये तुमचे मार्क कसे जातील यासाठी तयारी केली जात असते. चला आता क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला सायंटिफिक रिझन, आता जवळजवळ 82 का 83 रिझन आहेत सायन्स 1 मध्ये, आणि तिकडे जवळजवळ 72 सायन्स 2 मध्ये 72 रिझन आहेत. त्यातले मी तुम्हाला 12 देणार, त्यातले 2 तुम्हाला हमखास या वर्षी 2025च्या एक्झाम मध्ये येणार. चला आता लिहायला सुरुवात करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट गेसिंग क्वेश्चन फॉर क्वेश्चन 2 और क्वेश्चन 3 मधला पहिला प्रश्न. Write the reason. पहिला लिहा. Why sodium is kept in kerosene? Sodium is always kept in kerosene. सोडियम रॉकेल मध्ये का ठेवतात किंवा रॉकेल मध्ये सोडियम ठेवला जातो? रिझन स्पष्ट करा. दुसरा, atomic radius goes increasing down in a group. Atomic radius goes on increasing down a group. गणामध्ये अणूची त्रिज्या वाढत जाते. गणामध्ये आता गण कोणता आणि आवर्तन कोणतं तुम्हाला आता शिकवत नाही, शिकवलेलं आहे. गणात वरून खाली अणूची त्रिज्या वाढत जाते. atomic radius goes on increasing down in a group. Third, the weight of an object change from place to place. मी मराठीत पण सांगणार, आधी इंग्लिशच्या मुलांना लिहू देत. The weight of an object change from place to place. Through it a mass is a constant. Through it a mass is a constant. मुलांनी घ्या. पदार्थाचे वजन स्थळ अनुरूप का बदलते? इंग्लिश मध्ये सांगतो. पदार्थाचे वजन वेगवेगळ्या ठिकाणी बदलते मात्र मास स्थिर राहते. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. थ्रू इट मास इज अ कॉन्स्टंट. थ्रू इट अ मास इज अ कॉन्स्टंट. नेक्स्ट, मास इज अ कॉन्स्टंट. नेक्स्ट, थोडा स्पीड वाढवा कारण मलाही पुढे शाळा अटेंड करायचे. नेक्स्ट, एलिमेंट्स बिलोंग्स टू द सेम ग्रुप. एलिमेंट्स बिलोंग्स टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. हॅव द सेम व्हॅलन्सी 4 वेळा विचारलेला प्रश्न आहे. एलिमेंट्स बिलोंग्स टू द सेम ग्रुप
हॅव द सेम व्हॅलन्सी. गणात पदार्थाच्या संयुजा, गणात पदार्थाच्या संयुजा एकसारख्याच असतात. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ग्रुप. गणात पदार्थाच्या अणूच्या संयुजा एकसारख्याच असतात. फॉर एक्झाम्पल हुशार मुलांसाठी देतो. फॉर एक्झाम्पल, यू नो दॅट 7th ए ग्रुप ऑफ एलिमेंट, 7व्या गण माहिती आहे ना, 7वा गण, त्याला हॅलाइड्स ग्रुप ऑफ एलिमेंट असं म्हटलं जातं. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. या प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर जो आहे ना तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. त्याच्यासाठी एक टेक्निक देतो मी. 9चा पाढा, 9चं टेबल तुम्हाला येतं हे की नाही. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9 2 जा 18 मधनं 1 वजा करा 17. ठीक आहे. नंतर ब्रोमीनचा आहे 9 त्रिक 27 सोडून द्या, 9 चौक 36, 9 4 जा 36, त्यातनं 1 मायनस करा 35. नंतर आयोडीनचा 9 चौक 36 झाला, 9 5 45 सोडून द्या, 9 7 54 54, 9 6 जा 54 ना, नाही 9 6 जा 54 मायनस 1 करा 53. बघा 9 17 35 अँड 53 लक्षात राहतील. आता मला सांगा, ज्यावेळेला त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही कराल, अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा प्रत्येक ऑर्बिट्समध्ये तुम्हाला एक इलेक्ट्रॉनची कमतरता जाणवेल. बघा 9चं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन केलं 2 and 7, या हॅलोजन ग्रुप, हा ग्रुप आहे ना, यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी सेम आहेत. यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. आणि तुम्हाला सांगितलं गेलं आहे की अपार्ट फ्रॉम सेकंड ऑर्बिट, रिमेनिंग ऑल ऑर्बिट्स हॅव्हिंग द मिनिमम 8 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन कमीत कमी पाहिजेत. या सगळ्यांच्या ऑर्बिटमध्ये तुम्हाला 7 इलेक्ट्रॉन येतील. आणि म्हणून हे निगेटिव्ह रॅडिकल्स आहेत. तुम्ही एक्सपेरिमेंटमध्ये शिकलात, फाइंड आउट द निगेटिव्ह रॅडिकल, स्टडी ऑफ द निगेटिव्ह रॅडिकल, Cl मायनस, Br मायनस आणि I मायनस. तुमच्या SSC बोर्डाच्या एक्सपेरिमेंट चार्टमध्ये हा पहिलाच एक्सपेरिमेंट आहे बघा, घरी गेल्यावर बघा नीट. तर Cl मायनस, Br मायनस, I मायनस, कारण का यांची निगेटिव्ह 1 व्हॅलन्सी आहे. कारण ही ग्रुपची प्रॉपर्टी. आता जे तुम्ही रिझन लिहिलं ना, त्या रिझन मध्ये हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट, मराठीत सांगितलं का रे मी, गणात मूलद्रव्यांची संयुजा एकसारखीच असते. उदाहरण मी हॅलोजन ग्रुपचं दिलं. नेक्स्ट, ग्रिल्स ऑफ डोअर्स अँड विंडोज आर ऑलवेज पेंटेड फ्रिक्वेंटली. दरवाजाच्या किंवा खिडक्यांच्या ग्रिलला काय म्हणतात मराठीमध्ये? ग्रिलच म्हणतो. ग्रिल फ्रिक्वेंटली का रंगवले जातात? दरवर्षी का रंग दिला जातो? रिझन माहिती आहे तुम्हाला? रिझन माहिती आहे. आयन ऑक्साईड फॉर्म होतो आणि ते रिड्यूस होत जातात, ते तुटतात, ते खराब होतात आणि मग पुन्हा आपल्याला तेवढा खर्च येतो. ग्रिल्स ऑफ डोअर्स अँड विंडोज आर ऑलवेज पेंटेड फ्रिक्वेंटली. नेक्स्ट, 5th, इट इज रेकमेंडेड टू यूज अन एअरटाइट कंटेनर. इंग्लिशमध्ये लिहा आधी. इट इज रेकमेंडेड टू यूज अन एअरटाइट कंटेनर फॉर storing oil for a long time. हवाबंद डब्यामध्ये तेल का साठवले जाते? हवाबंद डब्यामध्ये. त्याच्यामध्ये रॅन्सिडिटी शब्द आला पाहिजे बरं का मुलींनी, लक्षात ठेवा. रॅन्सिड त्या शब्दाखाली अंडरलाईन करा. जर रॅन्सिड तुम्ही रिझन मध्ये लिहिलं नाही तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार. मग तुम्ही फेकमफाकी केली तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. अर्धा मार्क 1 मार्क देतील. जे डेट झालेली मुलं आहेत त्यांना 1 मार्क वाढवून देण्यासाठी ते उत्तर तुम्हाला मदत करतील, बट आउट ऑफ मार्क्स मिळणार नाहीत. रॅन्सिड मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? खवटपणा. बरोबर आहे, खवट. खोबरं खवट होतं, तेल शेंगदाणे खवट होतात. जर उघड्यावर राहिले तर बुरशी पकडते आणि ते खराब होतात. नेक्स्ट, इन द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट producing heat and alloy. In the electrical equipment producing heat and alloy such as a nichrome is used. Not a pure metal. आता मराठीच्या मुलांनी लिहा.
इलेक्ट्रिक बल्बमध्ये इतर धातूंऐवजी नायक्रोमचे कुंडल, इलेक्ट्रिक बल्बमध्ये इतर धातूंऐवजी नायक्रोम धातूची कॉईल का वापरतात? नायक्रोम धातूची कॉईल का वापरतात? इथे ना तुम्हाला नायक्रोमचा मेल्टिंग पॉईंट लिहावा लागेल 3400 डिग्री सेल्सिअस. जर लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. नायक्रोम हा धातू खूप कठीण असतो, उष्मात भरपूर सहन करण्याची ताकद असते, तो लवकर मेल्ट होत नाही आणि म्हणून बल्ब हा 100, 150, 200 तास सलग जरी चालला तरी त्याला काही होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे तो खूप हीट होऊन जातो, हॉट होतो. तुम्ही बघा व्हिडिओ शूटिंग करताना तो त्यांचा जो हॅलोजन लॅम्प असतो त्याला तुम्ही हात नाही लावू शकत, कारण त्याच्यामध्ये जबरदस्त हीट क्रिएट होते. नेक्स्ट, मराठीच्या मुलांनी लिहिलं ना, इट इज नेसेसरी टू हॅव अ अर्थिंग. इट इज नेसेसरी टू हॅव अ अर्थिंग. घराला अर्थिंगची गरज का असते? घराला अर्थिंगची गरज का असते? घराला अर्थिंगची गरज का असते? तुम्हाला माहिती आहे काय असते? ते तुम्हाला मी शिकवायला आलेलो नाही आहे, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे, फक्त 22 मिनिटं उरलेत माझ्याकडे. इट इज अ नेसेसरी टू हॅव अ अर्थिंग. आता ना अर्थिंगची आकृती काढायला शिका, सोपी आहे एकदम. मला वाटतं तुम्हाला टीचरने शिकवली असेल. अर्थिंग कॉपरची कॉईल येते आणि खाली मग तुम्हाला माहिती आहे की इकडे दगडी लोणारी कोळसा, वनस्पतीचा कोळसा आणि मीठ हे टाकलं जातं आणि खाली कॉपरची प्लेट आणि मग त्याला वायर आपल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. तुम्हाला ते 3 पिन प्लगमध्ये एक प्लग असा असतो ज्याला ग्रीन वायर जोडलेली असते, ती ग्रीन वायर अर्थिंगची असते. घरी आपल्या आईवडिलांना कोणाला काय जर त्याच्याबद्दल माहिती असेल तर जरूर बघा. लिहिलं तुम्ही? इट इज नेसेसरी टू हॅव अ अर्थिंग. नेक्स्ट, स्टार appear to be a twinkling at night. Star appear to be a twinkling at night. Star appear to be a twinkling at night. इथे आकृती काढा. बिकॉज द डिस्टन्स ऑफ स्टार, मराठीत राहिलं ना, रात्रीच्या वेळेला तारे का लुकलुकतात? लिहिलं ना, रात्रीच्या वेळेला. हा प्रश्न तर येणारच यावर्षी. रात्रीच्या वेळेला तारे का लुकलुकतात? नेक्स्ट, एनोड need to be replaced from time to time. Anode need to be replaced from time to time in a electrolysis of alumina. In a electrolysis of alumina. ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनात, ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनात ॲनोड का बदलावे लागतात? कार्बनचे ॲनोड का बदलावे लागतात? लिहिलं? 10 झाले. रिझन 10 झाले. किती? 11 झाले. 10 झाले ना. चला नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन टाइप चेंज होते. राइट द बॅलन्स केमिकल इक्वेशन. राइट द बॅलन्स केमिकल इक्वेशन. थ्रू आउट टेक्स्टबुकमध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2 मध्ये 89 केमिकल इक्वेशन आहेत. त्यातल्या 4 मात्र तुम्हाला SSC बोर्ड विचारणार. त्यातल्या 12 मी तुम्हाला अति महत्त्वाचे देणार, त्यातलेच तुम्हाला 4 विचारले जातील. आता बॅलन्स केमिकल इक्वेशन जर एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या वहीमध्ये लिहायला सुरुवात केलं फुलस्केपवर, बॅलन्स आणि एक्सप्लेन पण करायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देत गेलो आपण, एक 12-13 व्हायला लागले. तुमच्या टेक्स्टबुकमधला सगळ्यात कठीण क्वेश्चन जर कुठला असेल तर तो राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन विथ एक्सप्लेनेशन. मग तो सगळ्यात कठीण आहे. पण त्यातल्या जर 12 मी तुम्हाला दिल्या तर 89 करण्याची गरज नाहीये. 12 तुम्हाला सायन्स 1 सायन्स 2 मध्ये पुरेशा आहेत. ठीक आहे. एक एक्झाम्पल मी देतो, जर कोणाला करता आलं तर जरूर करा. इथे ना थोडं काय म्हणूया त्याला, बायफर्गेशन करा, वर्गीकरण करा. वर्गीकरण करताना तुम्हाला हीटिंग इफेक्ट ऑन द फॉलोइंग कंपाऊंड, उष्णतेचा खालील पदार्थांवर होणारा परिणाम. हा जर तुम्ही ह्या जर प्रश्नाचा प्रकार जर केमिकल इक्वेशन बाहेर काढल्या ना तर जो 8-10 केमिकल इक्वेशन आपोआप बाहेर पडतील. फॉर एक्झाम्पल बघा, हीटिंग इफेक्ट ऑन ॲलम, हीटिंग इफेक्ट ऑन फेरस सल्फेट और हिराकस, हीटिंग इफेक्ट ऑन ब्लू विट्रिऑल, कॉपर सल्फेट वर हीटिंग इफेक्ट ऑन कॅल्शियम कार्बोनेट, हीटिंग इफेक्ट ऑन शुगर. असे वेगवेगळे प्रश्न आहेत.
त्यातले महत्वाचे जे केमिकल इक्वेशन आहेत ते मी तुम्हाला देणार आहे. आता हा केमिकल इक्वेशनचा जो प्रश्न आहे क्वेश्चन 2 मध्ये पण येईल, क्वेश्चन 3 मध्ये पण येईल आणि क्वेश्चन 4 मध्ये पण येईल. म्हणजे तिन्ही प्रश्नांना त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर 89 पैकी 12 तुम्ही लिहायला सुरुवात करणार आहात. त्यातली पहिली लिहा बॅलन्स केमिकल इक्वेशन विथ एक्सप्लेनेशन. आता राईट शब्द ऑटोमॅटिकली येणारच हा तिथे. राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन विथ एक्सप्लेनेशन. पहिलं घ्या हीटिंग इफेक्ट ऑन फॉलोइंग कंपाऊंड. टाईप आहे फक्त तो, बाकी 1 2 3 4 नंबर द्या. हीटिंग इफेक्ट ऑन फॉलोइंग कंपाऊंड. पहिलं लिहा हीटिंग इफेक्ट ऑन कॅल्शियम कार्बोनेट. हीटिंग इफेक्ट ऑन कॅल्शियम कार्बोनेट. मराठीच्या मुलांनी लिहा कॅल्शियम कार्बोनेटला 1000 अंश सेल्सिअस पर्यंत तापवलंय. मी फक्त प्रश्न देतोय, उत्तर तुम्ही घरी लिहायचंय. टेक्स्टबुक मध्ये बघून 21 मध्ये बघून तुम्ही उत्तर लिहिणार आहात. हीटिंग इफेक्ट ऑन कॅल्शियम कार्बोनेट ॲट 1000 डिग्री सेल्सिअस. कॅल्शियम कार्बोनेटला 1000 अंशापर्यंत उष्णता दिल्यावर होणारा परिणाम. सेकंड काय होतं रे 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट केलं तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडणार. ठीक आहे. आता जर मी आणखी एक वेगळा प्रश्न विचारला इथे, राईट द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन और आयडेंटिफाय द केमिकल रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे? कॅल्शियम कार्बोनेटचं तुकडे झाले, ए बी चे तुकडे झाले, ए आणि बी. तर कुठला टाईप असेल? डिकम्पोजिशन रिएक्शन. कुठला असेल? डिकम्पोजिशन. घ्या दुसरी घ्या हीटिंग इफेक्ट ऑन झिंक कार्बोनेट. हीटिंग इफेक्ट ऑन झिंक कार्बोनेट सेम आहे, रिएक्शन सेम आहे. हीटिंग इफेक्ट ऑन झिंक कार्बोनेट. झिंक कार्बोनेटला उष्णता दिल्यास होणारा परिणाम. झिंक कार्बोनेटला उष्णता दिल्यास होणारा परिणाम. मी आधी हीटिंग इफेक्टच्या सगळ्या रिएक्शन देतोय तुम्हाला, मग आपण पुढच्या रिएक्शन कडे जाऊया. थर्ड हीटिंग इफेक्ट ऑन शुगर. हीटिंग इफेक्ट ऑन शुगर. साखरेवर होणारा उष्णतेचा परिणाम. तुम्ही ना 5वी 6वी 7वी पासून ऐकत आलेला आहात की चमच्यामध्ये साखर घ्यायची आणि ती गॅसच्या फ्लेमवर धरायची किंवा चुलीवर धरायची. तर काय होणार, आधी ते द्रावण असं फसफसतं आणि नंतर मग सगळं पाणी उडून गेलं की खाली काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. द ब्लॅक रेसिड्यूज रिमेन्स व्हेन हीट इज अ गिवन फॉर द शुगर. ठीक आहे. नेक्स्ट मराठीच्या मुलांनी लिहिलं येस और नो. पुढे हीटिंग इफेक्ट ऑन ॲलम. हीटिंग इफेक्ट ऑन ॲलम. मराठीच्या मुलांनी लिहा तुरटीवर होणारा उष्णतेचा परिणाम. ही अभिक्रिया SSC बोर्डाने ना एकदा विचारली आहे, पण 99% मुलांना ॲलमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित नाही. आता आणखी एक रिझन आहे, तो रिझन मध्ये विचारलं जाईल. याच ठिकाणी आलं बघा. वाय ॲलम इज कॉल्ड डबल सॉल्ट. वाय ॲलम इज कॉल्ड डबल सॉल्ट. हुशार मुलांनी लिहून ठेवा. वाय ॲलम इज कॉल्ड डबल सॉल्ट. वाय ॲलम इज कॉल्ड डबल सॉल्ट. बघा मी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे एका ठिकाणी, नीट बघा. याला डबल सॉल्ट का म्हणतात? K2SO4 Al2SO4 thrice 24H2O. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲलम. मी कॉमा लिहिलाय बघा. मी कॉमा किती वेळा लिहिलाय? 2दा लिहिलाय. किती वेळा लिहिलाय? हा आहे पोटॅशियम सल्फेट आणि हा आहे ॲल्युमिनियम सल्फेट आणि हे तर पाणी त्याच्यामध्ये आहे. किती मुलांनी तुरटी पाहिली आहे? मुलींनी तुरटी पाहिली? घरी बाबा शेविंग करताना नंतर एक चौकोनी तुकडा दाढीवर घासतात. मुलांनी पाहिलं नसेल तर सलूनमध्ये तुम्ही जातात केस कापायला, तिकडे एका डिशमध्ये ॲलम ठेवलेला असतो. कधी हातात घेऊन बघा त्या ॲलमला, अशी दुरकट दिसते कारण त्यात 24 पाण्याचे रेणू आहेत आणि तो डबल सॉल्ट आहे. पोटॅशियमचा आणि ॲल्युमिनियम सल्फेटचा तो डबल सॉल्ट आहे. 2 मार्क क्वेश्चन 2 मध्ये रिझन मध्ये पण विचारलं जाईल. वाय ॲलम इज कॉल्ड डबल सॉल्ट और राईट द आन्सर. त्याच्यामध्ये पण तुम्हाला विचारलं जाईल वाय ॲलम इज कॉल्ड डबल सॉल्ट. लिहिता येईल सगळ्यांना. तुरटीला दुहेरी क्षार असे म्हणतात. कारण तुम्ही लिहायचं, कारण तो 2 धातूंचा क्षार आहे. एक पोटॅशियम सल्फेटचा आहे आणि एक ॲल्युमिनियम सल्फेटचा आहे, म्हणून त्याला दुहेरी क्षार असं म्हणतात. नेक्स्ट
आता हिटिंग इफेक्टचा प्रकार आणखी एक मला आठवली आहे, ती जादा असेल बरं का, मी 10 मधली नाही आहे पण ती जादा असेल. हिटिंग इफेक्ट ऑन ब्ल्यू विट्रिऑल. हिटिंग इफेक्ट ऑन ब्ल्यू विट्रिऑल. मराठीच्या मुलांनी लिहा. ब्ल्यू विट्रिऑलवर होणारा उष्णतेचा परिणाम दर्शवणारं रासायनिक संतुलित समीकरण स्पष्टीकरणासह लिहा. हिटिंग इफेक्ट ऑन ब्ल्यू विट्रिऑल. मी आता ना गुगली टाकली आहे. मी मुलींना दुसरा प्रश्न विचारतो, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ब्ल्यू विट्रिऑल. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. रेणुसूत्र लिहा. ब्ल्यू विट्रिऑलचे रेणुसूत्र लिहा. त्याचं सूत्र आहे CuSO4 5H2O. लिहून ठेवा. CuSO4 5H2O. 9वीला पण झालाय. 9वीला पण आय थिंक तुम्हाला 13व्या का 14व्या धड्यामध्ये झालाय. काही रासायनिक घरगुती संयुग किंवा महत्वाची संयुग असं काहीतरी धड्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये क्षार आहेत बघा. हा ब्ल्यू विट्रिऑल आहे. याचं रासायनिक नाव आहे कॉपर सल्फेट अनहायड्राइड. अनहायड्राइड म्हणजे पाण्याचे रेणू आहेत. पाण्याचे रेणू आहेत. मला सांगता येण्यासारखं किंवा बोलता येण्यासारखं भरपूर आहे, पण टाइम बिंग मी काही बऱ्याच गोष्टी कट करतोय वेळेच्या अभावी. याला ब्ल्यू विट्रिऑल असं म्हणतात. याला जर उष्णता दिली ना, याचा निळा रंग जातो आणि पांढऱ्या रंगाची भुकटी तयार होते. हे पाण्याचे रेणू वाफेच्या रूपामध्ये बाहेर पडून जातात. सो दिस इज द हिटिंग इफेक्ट ऑन ब्ल्यू विट्रिऑल. याचं प्रोडक्ट काय राहणार आहे, फक्त हा कॉमा जाईल आणि इकडे प्लस येणार. हे झालं त्याचं प्रोडक्ट. आधीचं होतं रिॲक्टंट आणि मग तिकडे प्रोडक्ट तयार होईल. जेव्हा तुम्ही त्याला उष्णता द्याल तेव्हा त्याचा रंग बदलेल आणि तो पांढरा होऊन जाईल, निळाचा पांढरा होऊन जाईल. म्हणून त्याला ब्ल्यू म्हटलंय. ब्ल्यू म्हणजे निळा. तुमची जी रिबीन आहे, आयकार्डची रिबीन आहे ती ब्ल्यू. मध्ये रेड पण आहे पण ती रेड नका धरू. नेक्स्ट पुढचं. कॅल्शियम कार्बोनेट इज रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. तू लिहित नाही काय राव, लिहित का नाही तू. बघ ना माझा शर्ट ओला झाला यार तुझ्यासाठी. कॅल्शियम कार्बोनेट इज रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. मराठीच्या मुलांनी घ्या. कॅल्शियम कार्बोनेटचा विरल हायड्रोक्लोरिक आम्लावर होणारा परिणाम. विरल हायड्रोक्लोरिक आम्लावर होणारा परिणाम. आता थोडा स्पीड वाढवा, नाही तर हॉट क्वेश्चन राहून जातील. 12 वाजता मी निघून जाणार आहे. कॅल्शियम कार्बोनेटवर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडची होणारी रासायनिक अभिक्रिया पुस्तकात दिलेली आहे, नीट घरी बघा. CaCO3 इज रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट और कॉन्सन्ट्रेट पण घेतलं तर फक्त रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंज होईल, बाकी काही नाही. नेक्स्ट. मॅग्नेशियम इज रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. मॅग्नेशियम इज रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. मॅग्नेशियम इज रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड. तुम्हाला 9वीला एक टॉपिक होता, मेटल्स आर रिॲक्ट विथ ऍसिड. So that time hydrogen gas is a liberate. It is the property of acids are react with the metal. म्हणजे ज्या वेळेला धातू आम्लांबरोबर, हायड्रोक्लोरिक आम्लांबरोबर किंवा आम्लांबरोबर रिॲक्ट होतील तेव्हा हायड्रोजन वायू बाहेर पडेल. नक्की बाहेर पडेल का नाही पडणार. सर मला काय माहिती सर, मीच कधी कुठून बाहेर पडतो मला कळत नाही. तेव्हा तो हायड्रोजन कसा काय बाहेर पडतो मी कधी पाहिलं नाही आणि कधी काहीच केलं नाही, त्यामुळे ते लिहित पण नाहीये. गुड. नेक्स्ट. सांगितलं नाही मराठीत. मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया लिहा आणि स्पष्ट करा. स्पष्ट करण्याला 1 मार्क आहे, एक्सप्लेनेशनला 1 मार्क आहे, केमिकल रिॲक्शनला 1 मार्क आहे. बॅलन्स असली पाहिजे. राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन विथ एक्सप्लेनेशन. मोठी असेल तर मग ती क्वेश्चन 3rd मध्ये जाईल 3 मार्काला. मोठी असेल तर बघा मी पुढची देणारच आहे मोठी लगेच. आता पुढची मोठीच आहे. सोडियम इज रिॲक्ट विथ इथेनॉल. सोडियम इज रिॲक्ट विथ इथेनॉल. 3 मार्काला 3ऱ्या प्रश्नामध्ये विचारले जाईल. सोडियम इज रिॲक्ट विथ इथेनॉल. मराठीच्या मुलांनी लिहा. सोडियमची इथेनॉल बरोबर होणारी अभिक्रिया. सोडियमची इथेनॉल बरोबर होणारी अभिक्रिया. बऱ्याच वेळा विचारलेली अभिक्रिया SSC बोर्डाने क्वेश्चन 3rd मध्ये 3 मार्काला. सोडियम इथॉक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. पुढची. आता ना पुढचा हॉट क्वेश्चन पण आहे आणि पुढची रिॲक्शन पण आहे. रिॲक्शन लिहा. मिथेन इज रिॲक्ट विथ क्लोरीन. मिथेन इज रिॲक्ट विथ क्लोरीन
राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन. एक मिनिट जरा फायर लक्ष द्या, हार्ड क्वेश्चन पण आहे. काय झालं? मिथेनची क्लोरीन बरोबर होणारी अभिक्रिया. बघा ह्या प्रश्नावरनं 3 प्रश्न तयार होतात, म्हणून मी थांबलो का? माझ्याकडे लक्ष द्या. या महाशयांनी माझ्याकडे पंखा लावल्यामुळे ना मला स्वर्ग सुखाचा आनंद येतोय. मगाचपासून मी बेचैन झालो, माझा ब्रेन पण काम करत नव्हता, पण आत्ता आल्यामुळे खरंच तुमचे खूप खूप आभार. बघा मुलींसाठी मुलांसाठी प्रश्न, जे हुशार टॉपची मुलं आहेत त्यांनी नीट लक्ष द्या. पुस्तकात आहे तो, पण बऱ्याच वेळा हॉट क्वेश्चन म्हणून विचारला जाईल. राईट द शॉर्ट नोट ऑन सबस्टिट्यूशन रिॲक्शन. राईट द शॉर्ट नोट ऑन सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा प्रश्नाचं उत्तर कळलं नाही, प्रश्न कळला नाही तर उत्तर लिहिता येणार नाही. आता हाच प्रश्न आणखी 3ऱ्या स्वरूपात विचार देईल. माझ्याकडे लक्ष, मराठीच्या मुलांना राहिलं नाही का? प्रतियोजन अभिक्रियेवर टिप लिहा. प्रतियोजन शब्द मराठी आहे ना का? प्रतियोजन च्या ऐवजी प्रतियोजन अभिक्रिया वर टिप लिहा. 3रा हाच प्रश्न, उत्तर एकच, प्रश्न बदलेल. असं बऱ्याच वेळा होतं मुलांचं, प्रश्नच कळला नाही तर उत्तर येत असून लिहिता येत नाही. पुढचा प्रश्न असेल, हॉट क्वेश्चन आहे 5 मार्कांचा. मी उत्तर पण सांगणार आहे, फळ्यावर लिहून देणार आहे. प्रश्न घ्या. मिथेन, मराठीच्या मुलांना सांगतो आधी, नाही तर ते मला पकडतील बाहेर. सर तुम्ही आधी इंग्लिशमध्ये सांगितलं, आपण मराठी असून बंधू असून तुम्ही मराठीत सांगत नाही, म्हणून आधी मराठीच्या मुलांना. मिथेन पासून कार्बन टेट्राक्लोराइड कसा तयार होतो? मिथेन पासून कार्बन टेट्राक्लोराइड कसा तयार होतो? त्याच्या विविध टप्प्यावर तयार होणाऱ्या रसायनांची नावे लिहा. 5 मार्काचं आहे ना? विविध टप्प्यांवर तयार होणाऱ्या उत्पादितांची नावे लिहा. चालणार आहे. उत्पादितांची नावे लिहा. लिहिताय का मागची मुलं? नक्की? आउट ऑफ मार्क मिळतील जर सगळे केले व्यवस्थित. पूर्ण प्रश्न लिहिला. मिथेन पासून कार्बन टेट्राक्लोराइड कसा तयार होतो व त्यात प्रत्येक टप्प्यावर तयार होणाऱ्या उत्पादितांची नावे लिहा. इंग्लिशच्या मुलांनी लिहा. Carbon tetrachloride is a form from methane. Carbon tetrachloride is a form from methane. Write the name of product on the each stage. On each stage. आता सगळ्यांनी फळ्यावर लक्ष द्या. शेवटचे 12 मिनिटं उरलेले आहेत. फळ्यावर लक्ष द्या पटकन. अजून मला हॉट क्वेश्चन लिहून द्यायचे, त्यातला हा एक हॉट होता म्हणून सांगतो. प्रश्नाचा प्रकार होता सबस्टिट्यूशन रिॲक्शन और क्लोरिनेशन रिॲक्शन और कार्बन टेट्राक्लोराइड इज अ फॉर्म फ्रॉम मिथेन. मी लिहितोय बघा रिॲक्शन. 4 स्टेपमध्ये रिॲक्शन लिहिली जाईल. CH4 + Cl2 ही रिॲक्शन सूर्यप्रकाशातच घडते, पण ती साधारणपणे 250 डिग्री सेल्सिअसला मशीनमध्ये घडते, पण ते मशीन पण उन्हातच काम करतं. तर त्यावेळेला अल्ट्राव्हायोलेट रेज इथे तयार होतात, UV रेज. आता बघा काय होतंय, हा मिथेन आहे, हा अल्केन आहे. या अल्केनमध्ये एक एक क्लोरीन लागत जाणार आणि HCl नावाचं बाय प्रोडक्ट प्रत्येक स्टेपमध्ये तयार होत जाणार. फळ्यावर लक्ष द्या, लिहू काहीच नका, नंतर लिहा मी सांगेल तेव्हा. हे बघा CH3Cl + HCl. सो दिज आर द प्रोडक्ट. या प्रोडक्टचं नाव लिहायचंय. बाई तुझं लक्ष नाहीये. या प्रोडक्टचं नाव आहे मिथिल क्लोराइड. बघा मिथिल क्लोराइड. एक हायड्रोजन कमी झाला बघा. तुम्हाला कळतंय? इकडच्या हुशार मुली बघा, एक हायड्रोजन कमी झाला, तो इकडे आला. या क्लोरीनला फोडलं कोणी, अल्ट्राव्हायोलेट रेजनी फोडलं, म्हणून HCl नावाचं बाय प्रोडक्ट तयार झालं बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि याचं नाव मी सांगितलंच आहे, मिथिल क्लोराइड. हे आता प्रोडक्ट सेकंड स्टेजमध्ये रिॲक्टंट म्हणून येतील. CH3Cl + Cl2 सबस्टिट्यूशन होत आहे. कोणाचं? हायड्रोजनच्या जागेवर क्लोरीनचं होत आहे ना. मग तयार होणार CH2Cl2 + HCl. याचं काय नाव आहे? याचं काय नाव आहे? मिथिल क्लोराइड. मिथीन. काय नाव आहे?
नाही, मिथिल क्लोराईड. सर तुम्ही बोबडं काय बोलतात मला कळतच नाहीये. मी बोबडा नाही बोलत आहे, मी त्या हायड्रोकार्बनची नावं घेतोय. मिथिल क्लोराईड, दुसरं प्रोडक्ट हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हा तिसऱ्या स्टेजमध्ये येणार बघा. CH2Cl2 प्लस Cl2 CHCl3 प्लस HCl. याचं काय नाव आहे? हा ट्रायक्लोरोमिथेन. ट्रायक्लोरोमिथेन, ट्राय म्हणजे 3, क्लोरोमिथेन. हा इकडे येणार CHCl3 प्लस Cl2. सगळ्या ठिकाणी हे येणार, मी ते लिहित नाहीये, पुस्तकात दिलेली आहे. CCl4 प्लस HCl. प्रत्येक वेळेला हायड्रोक्लोरिक ऍसिड बाय प्रोडक्ट म्हणून तयार झालं. मिथिल क्लोराईड, मिथिन क्लोराईड, मिथाईन क्लोराईड आणि डायफ्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन. प्रश्न होता बघा, हाऊ टू प्रोड्यूस कार्बन टेट्राक्लोराइड फ्रॉम मिथेन. हा या पद्धतीने तयार होतो. हॉट क्वेश्चन आहे. चला पुढचा हॉट क्वेश्चन घ्या. प्रश्नाचा टाइप चेंज, केमिकल रिएक्शन संपल्या. आता हॉट क्वेश्चन घ्या. सेकंड हॉट क्वेश्चन, क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन कंपाऊंड. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन कंपाऊंड. मराठीच्या मुलांनी लिहा, हायड्रोकार्बनच्या वर्गीकरणावर टिप लिहा. 5 मार्काला प्रत्येक स्टेपवर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे, अदरवाईज 5 मार्क मिळणार नाहीत. हायड्रोकार्बनवर टिप लिहा. राईट अ शॉर्ट नोट ऑन हायड्रोकार्बन कंपाऊंड. नेक्स्ट, ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट. ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट. उपग्रहाच्या कक्षांचे प्रकार लिहून स्पष्ट करा. उपग्रहाच्या कक्षांचे प्रकार लिहून ते स्पष्ट करा. थोडा स्पीड वाढवा. एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. Explain construction and working of electric generator. Explain construction and working of electric generator. मराठीच्या मुलांनी या, विद्युत जनरेटरची रचना व कार्य स्पष्ट करा. विद्युत जनरेटरची रचना व कार्य स्पष्ट करा. नेक्स्ट, डिफेक्ट ऑफ आय अँड देअर टाइप्स. डिफेक्ट्स ऑफ आय अँड देअर टाइप्स. डोळ्याचे दोष लिहून त्याचे प्रकार लिहा. डोळ्याचे दोष लिहून त्याचे प्रकार लिहा. हे ना, मायोपिया, हायपरमेट्रोपिया अँड ऑन दॅट रेमेडीज, त्याचे उपाय पण सांगा. डिफेक्ट ऑफ आय अँड देअर टाइप्स. नेक्स्ट, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे बघा, ती जरी नावं विचारली तरी anomalous behavior of water. Anomalous behavior of water with diagram. Explain anomalous behavior of water with diagram. पाण्याच्या असंगत आचरण आकृतीसह स्पष्ट करा. पाण्याचे असंगत आचरण आकृतीसह स्पष्ट करा. 3 मार्काला शुअर अँड शॉर्ट या वर्षी येणारा प्रश्न. होप्सचा ॲपरेटस तुम्हाला काढावंच लागणार. पुढे नेक्स्ट, आकृत्या देणार आहे ना, आकृत्या पण देणार. नेक्स्ट, तुम्ही स्पीड वाढला तर देता येईल मला. एक्सप्लेन मॉडर्न पिरियडिक टेबल. एक्सप्लेन मॉडर्न पिरियडिक टेबल. पहिल्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स येतात ना, त्यांची नावं पण लक्षात ठेवा. लीना कब्र से फरार हुई. पहिलं ग्रुप तुमच्या प्रयोगशाळेमध्ये पिरियडिक टेबल असेल बघा. लीना, लिथियम, देन सोडियम, लीना कब्र. हे वाक्य तयार केले मी, लीना कब्र से फरार हुई. फक्त ते लक्षात राहावं म्हणून फर्स्ट ग्रुप ऑफ एलिमेंट्स. पुढे घ्या. मराठीच्या मुलांनी लिहिलं, आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीची रचना स्पष्टीकरणासह लिहा. आधुनिक आवर्त सारणीची रचना स्पष्टीकरणासह लिहा.
पुढचा प्रश्न, रेट ऑफ केमिकल रिएक्शन अँड देअर टाइप्स. रेट ऑफ केमिकल रिएक्शन अँड देअर टाइप्स. अजून प्रश्न कंटिन्यू करा. अँड फॅक्टर कॉझिंग देअर रेट ऑफ केमिकल रिएक्शन अँड विच फॅक्टर्स आर कॉझिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. मराठीच्या मुलांनी लिहा. रासायनिक अभिक्रियेचा वेग म्हणजे काय? रासायनिक अभिक्रियेचा वेग म्हणजे काय? फॅक्टर्स आर कॉझिंग देअर रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रासायनिक अभिक्रियेचा वेग म्हणजे काय व त्याच्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात? व त्याच्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात? हा ना 5 मार्काचा प्रश्न आहे ना. मी एक वाक्य देतो, ते तुमच्या लक्षात राहील आणि बोर्डाच्या परीक्षेला उत्तर लिहिताना तुम्हाला त्याचा फायदा होईल. एक ताऊ नावाची मुलगी असते. एक ताऊ नावाची मुलगी आपल्या लहान मुलीबरोबर, तिच्या बहिणीबरोबर ती रस्त्याने चाललेली असते आणि कोणीतरी केळं खाऊन असं साल टाकलेलं असतं खाली. तर ती ताऊ जी असते, तिची बहीण अशी काय, आता ती मोठी असते, वयात आलेली असते, त्याच्यामुळे ती इकडे तिकडे बघते, रस्त्यावर तिचं लक्षच नसतं आणि तिचा पाय केळ्याच्या सालावर पडतो आणि ते ढुंगणावर अशी सट करून पडते. आता ती पडते ना, तर ती लहान मुलगी हसायला लागते जोरजोरामध्ये. आता ती मोठी मुलगी काय बोलते त्याला, पडल्यानंतर ती उभी राहते, झटकते वगैरे स्वतःला आणि ती, आपण म्हणतो ना असं काय मला हसते काय, तर ती काय म्हणते, असं का ताऊ तू मला हसतेस काय. बघा वाक्य नीट लक्षात ठेवा, तुम्हाला 5 मार्क देईल. जर आला तर तुम्हाला मला आठवायला लागेल. अभिक्रिया कारकांचा प्रकार, संहती, कणांचा आकार, तापमान आणि डोक्यातली ऊ. डोक्यातली ऊ हो म्हणते. उत्प्रेरक. उत्प्रेरक. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट, साइज ऑफ द रिएक्टंट, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन अँड कॅटलिस्ट. टाइप्स ऑफ कॅटलिस्ट. हे सगळे घटक रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर कॉज करतात, कॉझिंग करतात. बघा ना, तुम्हाला चहा लवकर हवा असेल, तुम्ही काय करता, गॅस फास्ट करता. म्हणजे काय करता, टेम्परेचर वाढवता, हे की नाही. समजलं. तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे हे हॉट क्वेश्चन. किती झाले, किती झाले, 10 झाले शुअर. डायग्राम 18 महत्वाचे डायग्राम आहेत, पण 10च देणार आहे, अति महत्वाच्या 10 डायग्राम. मग डायग्राम झाल्यावर संपलं. शेवटचे 2 मिनिटं उरलेत. पहिलं होप्शे ॲपरेटस. होप्शे ॲपरेटस, होप्शे उपकरण. नेक्स्ट रेनबो फॉर्मेशन, इंद्रधनुष्याची निर्मिती. इंद्रधनुष्याची निर्मिती. थर्ड कन्व्हर्जिंग लेन्स. कन्व्हर्जिंग लेन्स. कन्व्हर्जिंग लेन्स मराठीमध्ये अभिसारी भिंग. अभिसारी भिंग. वैरवक्र भिंगाला अभिसारी भिंग म्हणतात. डबल कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉल्ड कन्व्हर्जिंग लेन्स, नाही का. पुढे नेक्स्ट, ऑब्जेक्ट बिटवीन F and O. Object is put it in between F and O. Draw the neat and label diagram. Diagram number 6. बहिर्वक्र भिंगासमोर नाही 6. सांगतो, मला पाणी पिऊन घेऊ. बहिर्वक्र भिंगासमोर F व O च्या मध्ये पदार्थ ठेवल्यास याची प्रतिमा मिळवा. बहिर्वक्र भिंगासमोर F व O च्या मध्ये पदार्थ ठेवल्यास त्याची प्रतिमा मिळवा. आकृती क्रमांक 6 एक्सप्लेन करू का. पहिली डायग्राम आहे ॲट इन्फिनाइट, दुसरी डायग्राम आहे बियॉन्ड द सी, तिसरी डायग्राम आहे सी वर, चौथी डायग्राम इन बिटवीन सी अँड एफ, पाचवी डायग्राम ऑन द एफ आणि 6वी डायग्राम आहे एफ आणि ओ. राहील लक्षात. काढल्यात तुम्ही, तुमच्या टीचरने तुमच्याकडनं काढून घेतल्यात. सगळ्या नाही काढल्यात, त्यांनी 3च शिकवल्यात, उरलेल्या 3 तुम्ही घरी करा सांगितलं. येस ऑर नो. इथं काय तुमच्या शाळेत आलेलं नाही, मला माहिती आहे. तुम्हाला लिहिलं का, मराठीत लिहिलं. चला पुढची घ्या, पुढची डायग्राम घ्या. ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन. ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन, एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिना और इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना और चार्ल्स हॉल मेथड. और चार्ल्स हॉल मेथड. नेक्स्ट हायड्रोलिक सेपरेशन. हायड्रोलिक सेपरेशन.
ऑक्साईडचे ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन, नाही यांना मराठीत हवं, ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन. तुम्ही पुढची लिहिली का? हायड्रोलिक सेपरेशन, मराठीमध्ये काय म्हणतात? हायड्रोलिक सेपरेशन, जल नाही, हायड्रोलिक सेपरेशन मॅडम काय म्हणतात मराठीमध्ये? सर हायड्रोलिक सेपरेशन मराठी शिकवत नाही ना मी. बरं तुम्ही लिहून तर ठेवा. हायड्रोलिक सेपरेशन धातूच्या संहतीकरणामध्ये पाण्याच्या सहाय्याने धातुकाला वॉश करणे किंवा धुणे. तांदूळ तुमच्या घरी तांदूळ धुतले जातात ना, भात करताना तांदूळ धुता की नाही? दॅट इज हायड्रोलिक सेपरेशन. फक्त त्याच्यामध्ये ना फॅक्टरीमध्ये प्रेशर पण टाकतात, हॉट एअर प्रेशर. नाही पाण्याच्या सहाय्याने शुद्धीकरण करणे, धातुकाचे शुद्धीकरण करणे. इंग्लिश मधला शब्द बरोबर, हायड्रोलिक सेपरेशन मेथड. नेक्स्ट पुढे नेक्स्ट विल्फली टेबल मेथड. विल्फली टेबल मेथड मध्ये सूप माहिती ना? सूप माहिती? घरी सुपात तांदूळ वगैरे पाखडतात, ज्वारी बाजरी पाखडतात. विल्फली टेबल मेथड, थरथरणे, थरथरून बाहेर काढणे, शुद्धीकरण करणे. विल्फली टेबल मेथड लिहिलं तुम्ही. इंग्लिश शब्द लिहून ठेवा. मराठीच्या पुस्तकाचा अपवर्तनाचा मार्ग, काचेचा आपच्या चिपेचा उपयोग करून मेवा. प्रकाशाचा अपवर्तनाचा मार्ग, काचेच्या चिपेचा उपयोग करून मेवा. विद्यार्थ्यांना बरोबर 1 तास 20 मिनिटं तुम्ही एकाच जागेवर बसलेला आहात. मला खात्री आहे तुमचा खालचा भाग खूप गरम झाला असेल. नो प्रॉब्लेम. आत्ता 1 मिनिटात आपण त्या सगळ्या टेन्शनला रिलीज करून टाकूया. आत्ता ही भारत आणि पाकिस्तानचीच मॅच सुरू आहे. काय सर, पण ना आता गंमत अशी आहे की बायकांची मॅच सुरू आहे. बायका पण मॅच खेळतात, मुलींची पण मॅचेस असतात बायांच्या. तशी ही बायकांची मॅच सुरू आहे. आता माझ्याकडे लक्ष द्या. आता भारताच्या बायका फिल्डिंग करतायत आणि पाकिस्तानच्या बायका बॅटिंग करतायत. विद्यार्थ्यांनो, हा जोकचा शेवटचा टप्पा मी तुम्हाला नंतर सांगेल, थोड्या वेळाने सांगतो. लगेच तुमच्यात क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे. पण जर तो सांगितला तर सगळी मुलं उठतील, म्हणून मी त्याच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना 2025च्या परीक्षेमध्ये प्रचंड असं भरघोस यश मिळो आणि ह्या तेजोमय युवा प्रतिष्ठानच्या या संस्थेने तुमच्यासाठी एवढं छान असं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं. या सगळ्या आयोजकांना मी बापू शिंपी, गजानन विद्यालय कल्याण माझ्यातर्फे खूप खूप त्यांचे आभार पण मानतो, त्यांचं कौतुकही करतो आणि तुमच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तर विद्यार्थ्यांना स्टेडियममध्ये जवळजवळ 9 वाजता मॅच सुरू झालेली आहे आणि एकही विकेट पडलेली नाहीये. दुपारचे 12 वाजलेले आहेत, बरोबर 12 वाजलेले आहेत, अजून एकही विकेट पडलेली नाहीये. आणि भारतची मॅच वानखेडे स्टेडियममध्ये सुरू आहे, भारत आणि पाकिस्तानची. तर स्टेडियममध्ये एकदम खूप शांतता आहे, खूप भयानक शांतता आहे. तर 12 वाजेपर्यंत पाकिस्तानची एक पण विकेट पडलेली नाही आणि रनचा स्कोअर वाढतोय जबरदस्त. तर स्टेडियममध्ये एकदम शांतता आहे, स्मशान शांतता म्हणतात त्याला. तर नंतर काय होतं माहिती का, एक जाडी हंपायर बाई असते, अशी टोपी बिपी घातलेली अशी उभी असते. तर आपल्या बॉलिंग करणाऱ्या बायका ज्या असतात त्या बायका सुद्धा कंटाळतात की चायला 12 वाजले तरी एक पण विकेट पडत नाही. तर एक बॉलिंग करणाऱ्या बाईला एक हंपायर बाई डोळ्याने अशी खून करते. तर ती बॉलिंग अशी खून करते, बाईला खून करते आणि तुम्ही वेगळा अर्थ काढाल. तर ती बॉलिंग करणारी बाई ना त्या हंपायर करणाऱ्या बाईच्या जवळ येते आणि ती जाडी हंपायर बाई त्या बॉलिंग करणाऱ्या बाईच्या कानामध्ये काहीतरी सांगते. सर तुम्हाला ऐकायचंय काय सांगते? तुम्हाला ऐकायचंय? आता बघा, त्या बाईला ती हंपायर करणारी बाई सांगते की तू खूप मागे जा, म्हणजे तुझा जो रनवे जो तो पाथ आहे तो खूप लांबचा घे आणि रनवे लांबचा घेतल्यानंतर तिकडून धावत आहे, तुझ्या अंगात जेवढी ताकद असेल ती बॉल घासत घासत खूप मागे जाते आणि तिकडून धावत येते, बॉल टाकते, बरोबर पहिली विकेटचा मधला स्टंप उडतो विद्यार्थ्यांना. आणि मग मात्र क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये जबरदस्त जल्लोष होतो. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच राहिलं ना, त्या जाड्या अंपायर बाईने या बॉलिंग करणाऱ्या बाईच्या कानात तरी काय सांगितलेलं असतं. तर मॅडम, त्या बॉलिंग करणाऱ्या बाईच्या कानामध्ये ती जाडी अंपायर बाई सांगते की तू लांब जायचं आणि तिकडून बॉल टाकताना ज्या वेळेला तू बॉल टाकशील त्यावेळेला मधला स्टंप आपली सासू समज आणि बॉल टाक.
विकेट पडते की नाही बघ. तर माझ्या मित्रांनो, आपण मला 2 तास ऐकून घेतलं. तुमच्या समोर उभी असलेली व्यक्ती सामान्य नाही, असामान्य आहे. तुम्ही दाखवून दिलेला आहात. तुम्हाला जे मी जे क्वेश्चन दिलेले आहेत 99% यातलेच येतील. ते येवत आणि तुम्ही छान छान उत्तरं लिहत, तुमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करत, या युवा प्रतिष्ठानचं नाव उज्ज्वल करत, तुमच्या शाळेचं आणि तुमच्या या मलंगड परिसराचं नाव उज्ज्वल करून कल्याण तालुका, ठाणे जिल्हा आणि या महाराष्ट्र राज्याचं म्हणजेच SSC बोर्ड मुंबई विभागाचं नाव रोशन करा आणि या माध्यमातून एक चांगली देशसेवा करा, अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. अप्रतिम सरांनी आपलं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान या ठिकाणी घेतलेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार सरांसाठी टाळ्या द्या. आणि सर, या 7 वर्षाचा एक अनुभव आणखी आम्ही एक सांगतो. जेव्हा विज्ञान 1 किंवा विज्ञान 2 या तासिका सुरू असायच्या त्यावेळी आमच्या मुलांच्या अंगातनं किडे किंवा ते गांडूळ वळवळतात ना, तसे वळवळायचे. पण हा मला वाटतं पहिलंच वर्ष म्हणूया, आणि पहिलंच वर्ष असेल की आमची मुलं एवढी शिस्तीने शांतपणे हा संपूर्ण सत्र ऐकत होते. त्यांच्यासाठी आपण जोरदार एकदा टाळ्या होऊ दे. मित्र, हे जेव्हा सर्व शक्य होतं त्याच्यामागचं कारण असतं. कारण जेव्हा आपण चांगल्या व्यक्तींची आपल्याला संगत असते आणि यशस्वी व्यक्तींचं जेव्हा आपल्याला मार्गदर्शन असतं ना, तेव्हाच आपलं जे सर्व कार्य आहे ते कार्य आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवून जात असतात. आणि हे बदल घडवण्याची क्रांती, या प्रबोधनाची क्रांती खऱ्या अर्थाने या सत्रातून आपल्याला झालेली आहे, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आजचे व्याख्याते आदरणीय श्री बाळू आपले शिंपी सर यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार हात वर करून टाळ्या होत्या. आदरणीय श्री बाळू शिंपी सर या ठिकाणी येऊन तुम्हा आम्हा सर्वांना विज्ञान 1 आणि विज्ञान 2चं व्याख्यानातून प्रबोधनाचं कार्य केलं. सरांना आपण तेजमल या प्रतिष्ठानकडून शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित आपण सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार होत्या सरांसाठी.